अरे बाप रे, काय जबरदस्त संकल्पना आहे बघा. प्रोजेक्ट पाहायला खूप साधा वाटतो. और इसमें अगर किसी पर्सन ने उसकी एक्सरसाइज भी होंगे, उसके रिटर्न में से इलेक्ट्रिसिटी भी मिलेगी. अच्छा, आपण जे इथे पुश करतो त्याला मोशन येतं, याला मोशनमुळे कायनेटिक एनर्जी निर्माण होते. राईट. त्यामुळे आपल्या टर्निंग्समध्ये सारखे ॲक्सिडेंट होत असतात जे नाही झाले पाहिजेत. म्हणून जसं की इथे या साईडला स्पीड ब्रेकरवरून जेव्हा गाडी जाणार तेव्हा इकडला इंडिकेटर भेटणार, ज्यामुळे इकडच्या ड्रायव्हरांना कळणार की तिकडून गाडी येतात. आता पण परत वाजूया. चालू झाला, बंद. भारी बाबा, जबरदस्त. म्हणजे चुटकीवरती तू पूर्ण लाईट एकदम इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करतोस. हे असं ऑब्जेक्ट आलं. अच्छा, याच्या सेन्सर समोर जे ऑब्जेक्ट दिसेल तर तो बीप करणार. अडथळा बरोबर. आपण हायड्रोलिक प्रेशरनी गोल मी आपण एकदम टार्गेट एनिमी कुठे आहे ह्या रेडरनी कळल्याबरोबर ते आपोआप एनिमीच्या डायरेक्शननी जाणार. शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. इव्हन माथाडी कामगार वगैरे जे मंडळी असतात त्यांच्यासाठी जे ओझं घेतात डोक्यावरती त्यांना ते इझी आहे. तर इकडे वायू गळती शोध यंत्र यांनी तयार केले या मुलांनी. आपण सेन्स देऊया आणि ते पाहू शकता. परत परत तर आता वरती भात टाकल्यानंतर पुढे त्या भातामध्ये उरलेला कचरा असतो, अरे बघा, एक ते बाहेर जातो आणि धान्य इथं साठायला सुरुवात होते. सूर्याची किरणांना एकत्र करून त्यांचं पॅराबोलिक आरशाद्वारे एकत्रित करून पाणी गरम करणे व त्या गरम झालेल्या पाण्यातून वाफीची निर्मिती होते. यामुळे काय होतं, गॅसची आणि इंधनांची बचत होते. तसंच ही जर आपण वाफ टर्बाईनमध्ये फिरवली तर विजेचीही निर्मिती होते. की पुढील एक 20-25 वर्षामध्ये एक नवीन संशोधक जसे APJ अब्दुल कलाम अगदी गरीब कुटुंबातून वरती गेले होते, त्या पद्धतीचं एक नवीन संशोधक आपल्याला या सर्व मुलातून मिळतील अशी मला खात्री आहे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कसं आहे, आज हा थोडासा काहीतरी स्पेशल व्हिडिओ होणार आहे नक्कीच. कारण आमच्या गावामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलं आहे, जे शाळांच्या माध्यमातून होतं. बऱ्याच शाळांनी तालुक्यातल्या पार्टिसिपेट केले, सहभाग घेतला आहे. आणि हे आगळं वेगळं कोकणातलं लहान मुलांचं विज्ञान प्रदर्शन, म्हणजे शाळांचं विज्ञान प्रदर्शन कसं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर आपल्याकडे कोकणात क्रीडागुण मुलांमध्ये आहेत, कलागुण आहेत, तसंच सायन्समध्ये काय गुण आहेत किंवा मग वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सो तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि काय विज्ञान प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं हे बघूया, आता पुढेच कळेल. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, तयारी जय्यत आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. चला मंडळी, आपण दालनात प्रवेश केला आहे. आपलं आल्या या शाळेचे माजी विद्यार्थी आपले मंगेश दादा पाचकले साहेब भेटले आहेत. दादा, काय असे कार्यक्रम असल्यावर दादांची हजेरी आवर्जून असते. अजून ते गुरव साहेब पण आलेत ना, जे कोणी माजी विद्यार्थी आहेत, जे खूप सारे आले. सो असं काही इव्हेंट असलं शाळेमध्ये की आवर्जून हजेरी लावतात. मंडळी, चला आता आपण शाळेच्या आवारात पोहोचलो आहोत आणि इथे आहे ना असलेलं विज्ञान प्रदर्शन पाहायला मी तर आलो आहे, पण माझे ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्या शाळेतली मुलं पण आली आहेत. हे बघा, काय रे, काय बनवलं तुम्ही? फिल्टर टँक. अजून काय म्हणालात? फिल्टर टँक, पावसाचे पाणी साठते ते फिल्टर टँक मध्ये. अच्छा, म्हणजे एकच प्रोजेक्ट बनवलाय. बघूया, आपण जर बघणार आहोत त्याचबरोबर आपण इतर शाळांचे देखील काही प्रोजेक्ट्स आहेत ते देखील बघणार आहोत. सो थोडंसं एक्सायटिंग आहे. मी पण तो गावाकडच्या मुलांची कल्पक बुद्धी किती आहे, सायन्सबद्दल किती माहिती आहे, हे सगळं या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आपण आता हळूहळू या मुलांसोबतच आतमध्ये जाऊया आणि असलेले प्रोजेक्ट्स आहेत ना त्याच्याबद्दल जाणून घेऊया. चला मंडळी, पहिल्या दालनात आलो आहोत आणि इथे बघा काहीतरी शुद्धीकरण यंत्रणा म्हणून आहे. काय प्रोजेक्ट आहे तुमचं? पाणी शुद्ध करायचं. हां, नैसर्गिक पद्धतीने पाणी कसं शुद्ध करतात हे आहे. इथे आम्ही अशुद्ध पाणी इथे टाकणार आहोत. इथे मोठे खडक आहे, इथे लहान खडक. बरं. आणि इथे कापूस ठेवला आहे. बरं. आणि जे टप्प्याटप्प्यानं कसं ते पाणी शुद्ध होत येतं. बरोबर. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्धीकरणाचं तुम्ही मॉडेल दाखवलं. आणि हे काय? अच्छा, खूप छान. चला आपण आता अजून पुढचा प्रोजेक्ट बघूया. काय प्रोजेक्ट केला आहे?
आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे शेतीसाठी पूरक व्यवसाय. शेती पर्यावरणावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना त्यातून जरासा फायदा मिळतो म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. बरोबर. हे आहे भाजीपाला शेत. तुम्हाला तर माहीतच आहे भाजीपाल्याला किती दर आहे. बरोबर. भाजी विकून शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. बरं, शेतीसाठी पूरक व्यवसाय कोणकोणते आहेत हे या मॉडेलमध्ये दाखवले आहेत आणि खूप सुंदर केलं आहे, छान केलं आहे. माझे नाव वेदांत संजय वने. आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पंचायत नंबर 1. आम्ही इयत्ता 5वी मध्ये शिकतो. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. महापुराच्या वेळी धोक्याची सूचना देणारे यंत्र. वा, अरे वा. आणि याच्यामध्ये कोकणी परिसरात अनेकदा पूर येतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे जीवितहानी होते. बरोबर. मग त्यासाठी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यावर हां. तिथे एक लाईट आहे आणि आतमध्ये एक लाईट आहे. बरोबर. म्हणजे बाहेरची जी लोक फिरत असतील ते या लाईटीत अलर्ट होऊ शकतात. बरोबर. आणि आतमधली लोक इथं आतमधल्या लाईटीत अलर्ट होऊ शकतात. बरोबर. मी तुम्हाला करून देईन. बरोबर. म्हणजे कोकणात बघा बहुधा पूर परिस्थिती असते आणि या पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी सिग्नल्स मिळू शकतात, धोक्याची सूचना मिळू शकते. इथे 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 दिलं. अच्छा, इकडे आतमध्ये लाईट आहे. हे बघा, ही लाईट छोटीशी ब्लिंक झाली आहे. अरे वा. म्हणजे इकडे पुराचं पाणी वाढलं हो. म्हणजे धोक्याची पातळी वाढली की इकडे सिग्नल मिळणार आणि माणसं अलर्ट होणार. अरे खूप छान. बरी संकल्पना कुठून आठवली किंवा कसं करायचं ठरवलंस? एकदा बघितलं. अच्छा, शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं आणि तुझी संकल्पना तू शिक्षकांना सांगितलीस. खूप छान. तर अजून एक प्रोजेक्ट बघूया. नमस्कार, माझे नाव समृद्धी आणि गुरव. माझे नाव कस्तुरी सीताराम बालजे. आमच्या शाळेचे नाव जी पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा संस्थाने नंबर 1. आम्ही इयत्ता 7वी मध्ये शिकतो. बरं. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे चंद्रयान 3 ची प्रतिकृती. चंद्रयान 3 हा भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने हाती घेतलेला 3रा चंद्र संशोधन प्रकल्प आहे. चंद्रयान 3चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:35 करण्यात आले. हे चंद्रयान 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. याचसोबत चंद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरले यशस्वीपणे उतरले. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. चंद्रयान भारत हा चंद्रावर जाणारा जगातील 4था देश आहे. चला, मागच्या दालनामध्ये बरीच जशी गर्दी होती, आपण अजून एका दालनामध्ये जाऊया आणि माहिती घेऊया. चला, आता इथून आपण सगळे प्रोजेक्ट्स आहेत ना ते बघूया. तुमचं आहे काय नक्की केलंय, काय संकल्पना आहे? धूम्रपान एक बुरी बला आहे ते बरोबर. असं माहिती आहे. पण हे जो ह्याची आम्हाला नुकसानात होतात ते अजून बेसमध्ये दाखवले हे माझं काम आहे. बरोबर. ते गव्हर्नमेंट ह्याच्यावर हे सगळे प्रिंट करते पण लोक ही सोचतात की हे आमचं नाही आहे बरोबर. म्हणून ते ही सगळी चीजं सोडत नाही. बरोबर. ते मी ह्याला अजून बेस प्रमाणे दाखवण्यासाठी हे बनवते. बरोबर. ते बघा, क्या आप इसका सेवन करते हो? हां, तो बटन ते इथे आता तुमचा चेहरा होता. बरोबर. आतमध्ये काय काय इफेक्ट होतील, ते परिणाम होतील त्याचं तुम्ही दाखवलं. अच्छा. ते हे बघा, धूम्रपान करने वाला व्यक्ति कभी बूढ़ा नहीं होता बरोबर. क्योंकि वह जवानी में ही मर जाता है. अच्छा. धूम्रपान करने वाला व्यक्ती कभी बूढ़ा नहीं होता. अच्छा, खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं आहे. आणि सुरुवातीला इकडे बघा पूर्ण आरशाचं पूर्ण दाखवलं आहे, पण त्याच्यामध्ये हाईड पद्धतीने आहे आणि त्याच्यामागे लाईट जेव्हा बटन दाबलं जातं तेव्हा मग आतमधला खरं जे काही इफेक्ट्स असतात ते डिस्प्ले होतात. खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. खूप छान. कुठली शाळा? जिल्हा परिषद पेडांबे नंबर 2. पेडांबे. अच्छा. काय बनवले तुम्ही? ज्वालामुखीची प्रतिकृती. अच्छा. अरे वा. म्हणजे कशा पद्धतीने रिॲक्ट होतं ज्वालामुखी फुटल्यावरती? आता बघा, हे त्याने काहीतरी टाकलं आहे, याच्यामध्ये सोडियम टाकलं आहे. हे लिक्विड टाकल्यावरती वरती ज्वालामुखी येतं तसं आहे ना? तो मंडळी, ज्वालामुखी बघा कसा ज्वालामुखीचा उद्रेक होतो हे तुम्हाला कळलं असेल. खूप चांगल्या पद्धतीचं सोपं साधं सोपं आणि छानपैकी मॉडेल केलं आहे आणि छानपैकी प्रदर्शन केलं आहे. मी काय बनवलं आहे? आम्ही पवनचक्की बनवले. पवनचक्कीद्वारे घरामध्ये वीज कशी आणतात हे ह्याच्यामध्ये दाखवलं आहे. अच्छा, पवनचक्कीच्या माध्यमातून वीज कशी निर्माण करतात आणि ती घरामध्ये कशी युटिलाइज करतात. तर काय केलं दाखवा. आता आम्ही ह्याच्यामध्ये एक
बुट्टा घेतला, हां. बुट्ट्याचंच घर बनवलं. बरोबर. एक मोठं कागदाचा खांब तयार केला, त्याच्यावर बरोबर. मोटर आणि फॅन लावून त्याच्या वायरी कॉपर वायरी म्हणजे खांब असतात ना त्यांच्यासारख्या घरामध्ये आणल्या आणि त्या घरामध्ये सोडल्या. हां. त्यांच्याद्वारे हे घरामध्ये वीज आली. अच्छा. सो पवन सगळीकडे लाईट आहे. सो मंडळी बेसिकली पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती कशी केली जाते आणि ती कशी युटिलाइज करतात याचं मॉडेल यांनी केलं आहे. कुठली शाळा? जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे तर्फे देऊ. सो मंडळी बरेच असे प्रोजेक्ट आहेत. जवळजवळ 150-200 शाळांनी पार्टिसिपेट केलं आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपल्याला पाहता येतील की नाही माहीत नाही, पण आपण जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. इथे देखील काही आहे. काय केलं आहे तुम्ही? अच्छा. भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन होणे आवश्यक आहे, कारण पृथ्वीवरील निसर्गाला मानवाकडून खूप हानी झाली आहे. म्हणून आपण निसर्गाला वृक्षतोड कमी करावी, प्रदूषण कमी करावे. हे आम्ही प्लॅस्टिक पिशव्या वापरायचे नाही का? बरोबर. कापडी पिशव्या वापरायच्या. तसेच CNGवर चालणाऱ्या, विजेवर चालणाऱ्या गाड्या, त्यामुळे प्रदूषण होत नाही. ज्याने प्रदूषण होतं त्या वस्तू टाळून ज्या इको फ्रेंडली गोष्टी आहेत त्या वापरायच्या. खूप छान प्रदर्शन म्हणजे याने प्रोजेक्ट केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी निसर्गाला म्हणजे म्हणतात ना बायोडिग्रेडेबल गोष्टी ज्या आहेत, ज्या निसर्गामध्ये बायोडिग्रेड होतात त्या गोष्टींचं प्रदर्शन केलं आहे. खरं तर प्लास्टिक बायोडिग्रेड व्हायला बरीच वर्ष लागतात. इवन प्रदूषण होतं त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण कंट्रोल मिळू शकतो त्याचं हे मॉडेल आहे. खूप छान. कुठली शाळा? तुम्ही आपण प्रोजेक्ट पाहायला आलोत. काय मित्र नाव काय तुझं? श्रवण प्रकाश बंधुरा. कुठली शाळा? जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवरूख परिसरामध्ये. बरोबर. काय केलंयस हे? काय प्रोजेक्ट किंवा मॉडेल केलेस तयार? घन वन संवर्धन उद्यान म्हणजे दाटीवाटीने वाढणारं जंगल. बरोबर. कृत्रिम जंगल थोडक्यात. कृत्रिम जंगल. आणि हे प्रत्यक्षात आम्ही उपक्रम हा राबवलेला आहे शाळेत. ते शाळेत राबवलेला आहे. प्रतिकात्मक मांडले. होय सर. अरे वा, हो. खूप छान. बरं, काय त्यामागची संकल्पना काय आहे? आम्ही हे करताना 1 गुंठा जागा साफ केली. 1 गुंठा जागा साफ करून ते JCBच्या मदतीने खतून घेतली आणि माती काढून माती चालू घेतली. त्या माती शेण, पेंडा आणि पालापाचोळा मिक्स करून तो खड्डा भरून घेतला आणि त्या खड्ड्यावर 27 प्रजातींची 300 झाडे लावली. 300 झाडे 1 मीटर अंतरावर एक अशी लावली आणि झाडाचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यामध्ये घट्ट पेंडा टाकला. बरोबर. आणि जीवामृत झाडाच्या वाढीसाठी जीवामृत टाकले. जीवामृत करताना शेण, गोमूत्र, बरोबर. वडाखालची माती, पाणी आणि बेसन या सर्वांचे मिश्रण करून आम्ही जीवामृत केले. जीवामृत टाकल्यावर 1 वर्षात असे झाड आले आणि आता प्रत्यक्षात असे झाड आहे. ही झाडं आहेत का ती? आणि ती तुम्ही शाळेच्या आवारात लावली आहेत आणि या पद्धतीने ती झाडं वाढवली आहेत. बरोबर. खरंच खूप छान आहे. खरं तर हे दिसायला साधा प्रोजेक्ट आहे, पण एक चांगल्या पद्धतीने झाडांची ॲक्च्युली सेंद्रिय पद्धतीने झाडं कशी वाढवावी आणि खरं तर यांचं प्रोजेक्ट आहे सह्याद्री घनवन वृक्ष संवर्धन उद्यान. आणि ती झाडं वाढण्यास त्याची पूर्ण केअर कशी घ्यावी हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. मॉडेल अक्षरशः ॲक्च्युली नॉर्मल आहे, पण विचार किंवा संकल्पना खूप मोठी आहे. खूप छान. शुभेच्छा तुम्हाला. चला अजून एका प्रोजेक्ट जवळ आलो आहे. कुठली शाळा? तांबेडे. तुमचं नाव कसं? माझं नाव अमिता मिलिंद कदम आणि संघर्ष स्वास्थ्य. काय मॉडेल तयार केले आहेत? सोलर वॉटर प्युरिफायर. अच्छा, सोलर वॉटर प्युरिफायर. ही सौर ऊर्जेचा वापर करून पाणी शुद्ध करण्याची एक पद्धत आहे. अच्छा. या मॉडेलमध्ये आम्ही आकाश केंद्राचा वापर करून हां. या 3 सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो. बरोबर. या मॉडेलमध्ये आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्टचा वापर केला आहे. या मॉडेलमध्ये आम्ही प्लॅस्टिक ग्लासेस, लेले स्ट्रॉ, रांगोळी, वहीचा पुट्टा इत्यादीचा वापर केला आहे. बरोबर. मंडळी आता आपण एका प्रोजेक्टला परत एकदा भेट देतोय. भूकंपाची सूचना देणारे मॉडेल यांनी खरं तर केलं आहे. तुमचं नाव काय? अच्छा, तुमचं? बरं, कसं हे मॉडेल वर्क करतं? भूकंपाची पूर्वसूचना देणारं हे मॉडेल आहे ना? बरं, कसं काय हे वर्क करतं? अच्छा, जमीन हल्ल्याच्या नंतर ते संकेत देणार. बघा, हे पूर्ण पार्ट सगळंच म्हणजे त्याने मॉडेल पूर्ण हलवून दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांना सिग्नल मिळालं पाहिलं.
जबरदस्त, खूप छान. मंडळी जिकडे जातोय ना तिकडे आपल्याला सगळेच असे छान छान प्रोजेक्ट पाहायला मिळत आहेत. खरं तर आपत्ती व्यवस्थापनावरती, प्रदूषण नियंत्रणावरती, म्हणजे पुढचं जे काही आयुष्य आहे ते खरंच आपल्याला प्रदूषण कंट्रोल करून जगावं लागणार आहे. त्याच्यासाठी मुलांनी आहे ना खरंच खूप छान छान प्रोजेक्ट केलेत. आत्ता पण अजून एका प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध असलेल्या मॉडेलवरती आलो आहोत किंवा मुलांनी तयार केलेल्या मॉडेलवरती आलो आहोत. तुमचं नाव कसं? मेरा नाम ज़ारा इमरान फुलारी है. मैं 6वीं क्लास की लड़की हूँ. अब मेरे स्कूल का नाम जिला परिषद प्राइमरी उर्दू स्कूल है. मेरे प्रोजेक्ट आलूगी की रोकथाम और नियमत है. आज का दौर साइंसी दौर है. साइंस ने हमें बेशुमार नियामतों से नवाजा है, लेकिन इंसान इसका गलत इस्तेमाल कर रही है, जिसके वजह से आलूदगी एक मसला बन गई है. कारखानों से निकलने वाला धुआं, कारखानों से निकलने वाला गंदा पानी नदी नालों में बहा जाए, जिसके वजह से हैजा, टाइफाइड और खाना बीमारियां हो रही है. कारखानों से निकलने वाला धुआं, गाड़ियों से निकलने वाला धुआं, हवा आलूदा हो रहा है, जिसके वजह से लोगों को कैंसर की बीमारियां हो रही है. ओजोन गैस सुराख गिरने की वजह से सूरज को नुकसानदायक किरणें जमीन पर आ रहे हैं. लोगों को जिल्द की बीमारियां हो रही है. सो मंडळी याने आहे ना खरंच खूप सुंदर मॉडेल तयार केलं आहे. प्रदूषण कसं चांगल्या हॅबिट्सने, चांगल्या सवयीने कशा पद्धतीने आपण प्रदूषणाशी लढू शकतो. इकडे बघा कचरा कसा डिवाईड करू शकतो, सुका कचरा, ओला कचरा. इकडे हे पोल्युशन वगैरे होत आहे तर तुम्ही चांगल्या गाड्या वगैरे वापरू शकता. म्हणजे आता इलेक्ट्रिक गाड्या वगैरे आल्यात त्याने पण प्रदूषण कंट्रोल होऊ शकतं. इकडे पण थोडंसं हां हे आउटडोर बर्निंग वगैरे आहे, कचरा वगैरे, म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण व्यवस्थापन म्हणजे आपण कसं करू शकतो बेसिकली या मॉडेलमधून दाखवलं आहे. काय बनवलेस? हायड्रो पॉवर प्लांट. अच्छा, हायड्रो पॉवर प्लांट. कुठली शाळा तुझी? आदर्श शाळा शेंबवडी मादेवाडी. अच्छा, शेंबवडी मादेवाडीतला. बरं, कशा पद्धतीने हे तुझं काय हायड्रो पॉवर प्लांट वर्क करतो? सुरुवातीला आपण टाकीमध्ये पाणी ओतूया. पाणी ओतल्यानंतर ते पाणी पाईपाच्या सहाय्याने व्हायला लागेल. नंतर ते पाणी टर्बाईनवर पडेल. टर्बाईन गोल 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 फिरेल. गोल गोल फिरल्यामुळे लाईट लागेल. म्हणजे हे पाणी शांत आहे. शांत असल्यामुळे त्याच्यामध्ये स्थितीत ऊर्जा असते. बरोबर. नंतर ते पाणी पाईपाच्या सहाय्याने व्हायला लागते. पाण्यामध्ये गती ऊर्जा असते. नंतर ते पाणी टर्बाईनवर पडते. टर्बाईन गोल 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 फिरतो. टर्बाईनमध्ये यांत्रिक ऊर्जा असते. यांत्रिकचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये झालं. अच्छा, म्हणजे टर्बाईनमुळे विद्युत ऊर्जा निर्माण झाली. मंडळी आता पण आहे ना पावसाळ्यात कपडे सुकवण्याचे प्रत्येक जणाला म्हणतात ना त्रास होत असतो. तर पावसाळ्यात कशा पद्धतीने कपडे सुकू शकता याचं मॉडेल आपल्याला पाहायला मिळाले. मेरे प्रोजेक्ट का नाम है वाटर सेंसर. हम लोग जब बारिश के मौसम में कपड़े सुखाने के लिए बाहर रखते हैं, हम लोग जब काम में होते हैं तो हमारा ध्यान नहीं होता कि हमारे बाहर कपड़े सूख रहे हैं, तो बारिश की वजह से गीले होते हैं. तो इससे बचने के लिए हम लोग ने ये वाटर सेंसर बनाया है. जैसे ही इस वाटर सेंसर के ऊपर पानी गिरेगा तो ये ऑटोमेटिक छत के नीचे चला जाएगा. और जैसे ही धूप आएगी, पानी सूख जाएगा तो ये छत के नीचे से वापस बाहर आ जाएगा. और कपड़े कैसे सूखेंगे? धूप से. मंडळी बघा, या सेन्सरवरती पाणी पडलं किंवा पावसाचं पाणी पडलं की ऑटोमॅटिकली ही स्टिक आतमध्ये जाणार आणि जेव्हा ऊन पडणार तेव्हा मग बाहेर येणार. खूप सुंदर डिस्प्ले केलं आहे. पाहता क्षणी असं वाटलं नव्हतं, पण आता हे सेन्सर आणि हे आपने डिझाईन किया आहे. अच्छा, खूप सुंदर. चला मंडळी, बऱ्याच मुलांनी असे एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स केले आहेत. आपण असं फार्मिंग रिलेटेड अजून एका प्रोजेक्टला आपण भेट दिली आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, माझे नाव आदित्य अनिल घाणेकर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजर नंबर 1 इथून आले आहे. बरोबर. हे काय प्रोजेक्ट बनवले तुम्ही? माती विना शेती. अच्छा, माती विना शेती. मंडळी शेती करायला माती लागते, पण इथे माती विना शेती होते.
ऐकायला आणि पाहायला आवडेल. सर काय संकल्पना आहे? नमस्कार, मी वांगीकर सर. बरोबर. शाळेमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अच्छा. हा प्रोजेक्ट तंत्रज्ञान इस्रायली तंत्रज्ञानावरती आधारित आहे. बरोबर. ॲक्च्युली कमी जागेमध्ये शेती करणं सध्या अवघड चाललं आहे. बरोबर. म्हणून आपण पाण्यावरची शेती करतोय. मी थोडंसं प्रात्यक्षिक दाखवत होतो. बरोबर. मी ज्या वेळेला हा टँक वापरला आहे, मी या टँकमध्ये मी खतयुक्त पाणी टाकलेलं आहे. जे खतं पाण्यामध्ये विरघळतात, जे सेंद्रिय खतं आहेत, त्याच्यामुळे कुठलाही हानिकारक इफेक्ट आपल्या शरीरावरती किंवा झाडांवरती होत नाही. असे नैसर्गिक खतं मी वापरून ह्या पाण्यामध्ये मी मोटर बसवली, एक पंप बसवला. हा पंपाद्वारे हे पाणी वरच्या थरावरती येतं. बरोबर. आणि हे पाणी याच पद्धतीने खाली दुसऱ्यात आणि तिसऱ्यात आणि पुन्हा त्याच टँकमध्ये रिपीट जातं. आणि रिपिटेशन होत राहणार. पाण्याची एक्स्ट्रा गरज लागत नाही लागत. 10% पाण्याचा खर्च लागतो. आणि ते जे काही आपण क्रॉप घेतो किंवा क्रॉप घेतोय ते तुम्हाला गरजेनुसार काढता येतं. समजा मला आज मेथीची भाजी करायची आहे, माझ्याकडे मेथी उगवली आहे, मला जेवढी लागते तेवढीच मी म्हणजे एखाद्या वर्षी पाऊस पडलाच नाही, मला देखील करायचं आहे तर मी करू शकतो. आणि एकदम विषमुक्त शाकाहारी भोजन याच्यापासून आपल्याला मिळतं. खतं पण लागत नाही. खतं फक्त सेंद्रिय खतं लागतात, जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. बरोबर. पाण्यात विरघळणार. आणि तुम्ही घरी पण तयार करू शकता. जसं आपण शेणखत वापरतो ना, शेणखताला जर 24 तास जर पाण्यात बुडवून ठेवलं तर त्याच्यामधून जो अर्क भेटतोय ना, जसं तिकडे एक पलीकडे एक प्रोजेक्ट आहे, त्यांनी जीवामृत बनवलेलं आहे. जीवामृत त्याच पद्धतीने बनवलं जातं. जीवामृतला पाण्यामध्ये जर मिसळवलं आणि हेच पाणी इथं वापरलं तर आपण हा प्रोजेक्ट व्यवस्थित करू शकतो. अच्छा मंडळी, हा प्रोजेक्ट खरं तर भविष्यासाठी कार्य म्हणजे म्हणतात ना उपयोगाचा आहे. आजकाल मुंबई पुणे जे सिटीज आहे शेतीसाठी जागाच उरलेली नाही. बरोबर. टेरेसवरती ही फार्मिंग केली जाते. 2 प्रकारे फार्मिंग केली जाते. ही आहे व्हर्टिकल अरेंजमेंट, ही उभी मांडणी केलेली आहे. आडवी पण मांडणी असते. आडवी म्हणजे एका पाईपला दुसरा, ऍक्च्युअली पाईपमध्ये असते. पाईपमधून आम्ही आता पाईप घेणं शक्य नाही, खूप खर्च होतो, म्हणून आम्ही टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा प्रयत्न केला. हे आम्ही वापरलेल्या बॉटल यूज केल्या. तर मंडळी, अजून एक आपण युनिक प्रोजेक्ट पाहायला आलो आहोत. मित्र, नाव काय तुझं? माझं नाव सर्वेश बाळकृष्ण भोसले. मी देवळगावून आलो आहे. माझ्या शाळेचं नाव एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळे. बरोबर. काय बनवलंयस? माझ्या प्रोजेक्टचे नाव लेझर होम सिक्युरिटी सिस्टीम आहे. अच्छा, म्हणजे लेझर होम सिक्युरिटी सिस्टम म्हणजे काय नक्की एक्झॅक्टली दाखव जरा. म्हणजे आता ही लेझर आहे. ही लेझर या 3 आरशावरून परावर्तित होऊन बरोबर या एलडीआर सेन्सरवर पडते. बरोबर. जर का लेझर कट झाली तर हा बजर वाजू लागतो. अच्छा. आणि आपण सावध होतो, अलर्ट होतो. आणि मग आपल्याला समजतं की चोर वगैरे कोणतरी आपल्या भोवती शिरतंय. त्यामुळे आपण आपल्या मालमत्तेचे संरक्षण करू शकतो. अरे बाप रे, काय जबरदस्त संकल्पना आहे. बघा, प्रोजेक्ट पाहायला खूप साधा वाटतो. होम सेक्युरिटीज किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. खरं तर बाँड्री आपली कशी आपण घराच्या भोवती सेक्युअर करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण केलं याने. लेझर होम सेक्युरिटी, राईट. तर बघा, इथून लेझर या आरशावरती जाते, ह्या आरशापासून त्या आरशावरती परावर्तित होते, तिथून इथे परावर्तित होते आणि मग इथे इंडिकेशन मिळतं. जर हा ब्रेक झाला, इथे कोणी इनपुट दिलं किंवा लेझर ब्रेक झाला तर मग हा अलाराम करतो, राईट. आणि मग घरातले सगळे सावध होतात. मंडळी, खरंच खूप सुंदर थॉट आहे यामागचा. आजकाल नवीन इन्व्हेन्शन होतं आहे होम सेक्युरिटीजबद्दल, इक्विपमेंटबद्दल. सो ह्या मुलाने भारीच केलं आहे. शुभेच्छा तुझ्या मॉडेलला. मंडळी, अजून एका आपण प्रोजेक्ट पाहायला आलो. तर शाळेचं नाव काय? श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय कोंडगाव. कोंडगाव. तुझं नाव काय? वरद प्रदीप गुरव. तुझं? ऋषभ दिनेश वीर. तर काय प्रोजेक्ट केला आहे? कार्बन ॲब्झॉर्बर. यातून फॅक्टरीमध्ये जो प्रदूषित धूर असतो, बरोबर, तो यात ॲब्झॉर्ब होऊन शुद्ध धूर बाहेर पडतो. काय म्हणतो? असं होऊ शकतं? पॉसिबल आहे? मग लोक बसवत का नाही आहेत? काळाची गरज आहे, बरोबर ना. बघा, ही फॅक्टरी आहे, याच्यातून निघणारा हा धूर इथे फिल्टरेशन होतं, राईट. आणि मग हा हवेमध्ये सोडला जातो. आपल्याकडे बरेच आता कोकणात आहेत ना फॅक्टरीज, केमिकल फॅक्टरीज येऊ दिसत आहेत. तर तुमचा हा प्रोजेक्ट वर्क करेल का? तुम्ही इथे मध्ये काय वापरलं? फिल्टरेशनमध्ये काय काय वापरू शकतो आपण? कापूस आहे आणि तार आहे, यांच्यातून आपण म्हणजे फिल्टरेशन किट आपल्याला तयार करावं लागेल. बरोबर. सो मॉडेल तर खूप सुंदर आहे. याची गरज जिथे जिथे केमिकल्स कंपनी आहे, जिथे जिथे वेस्ट जातं, धूर जातो, तिथे तिथे हे या गोष्टी नक्कीच वर्क करू शकतील. खूप सुंदर संकल्पना. मंडळी, मुलांची कल्पकबुद्धी किती असते ना, खरंच हॅट्स ऑफ. बरेच अशा मुलांनी ना चांगले युनिक प्रोजेक्ट केलेत. अजून एक आपण प्रोजेक्टला भेट द्यायला आलो. अच्छा, तुमचं नाव कसं? मुस्कान. बरोबर. काय प्रोजेक्ट आहे?
स्टार्टिंग मेरी फ्रेंड बताएगी। अच्छा, Good morning, sir. My Louder. name is Mariam Hussain. My friend name is Muskan. We are the student of D Convention और ये हमारा प्रोजेक्ट है और इसका नाम है व्यास। अभी आपके मन में क्वेश्चन आ रहा होगा कि व्यास ये कैसा नाम है। तो एक्सरसाइज यानी होता है व्यायाम और वीज यानी होता है इलेक्ट्रिसिटी। व्यायाम और वीज इन दो वर्ड्स को जोड़ के हमने एक वर्ड बनाया है जो है व्यास। भी आजकल हम देखते हैं कि लोग अपने काम में इतना बिजी हो जाते हैं, वो अपने हेल्थ पे ख्याल नहीं रखते। इसी वजह से उन्हें अलग अलग बीमारियां होती है। कोई लोग रहते हैं फिट रहने के लिए जिम ज्वाइन करते हैं, लेकिन वो लोग थोड़े इम्पेशेंट होते हैं, उन्हें जल्द से जल्द रिजल्ट चाहिए होता है जो उन्हें मिल नहीं पाते। इसी वजह से वो जिम जाना भी छोड़ देते हैं। जो लोग वेल्दी फैमिली से होते हैं वो अपने घर पे जिम जॉगिंग साइकिल्स लाते हैं। जॉगिंग साइकिल जो रहते हैं वो बहुत ही अच्छी चीज़ है एक्सरसाइज करने के लिए, लेकिन उसे हर कोई अफोर्ड नहीं कर पाता। लेकिन हमारी जो साइकिल है वो सबसे अफोर्डेबल भी है और इस पर अगर किसी पर्सन ने उसकी एक्सरसाइज भी होंगी और उसके रिटर्न में उसे इलेक्ट्रिसिटी भी मिलेंगी। अच्छा, इलेक्ट्रिसिटी भी जनरेट करती है साइकिल। इससे एक अच्छा बेनिफिट उसका ये भी है कि जो पैसे भी बच सकते हैं। आगे का जो अर्थमेटिक है मेरी फ्रेंड। हेलो, जैसे कि मेरे फ्रेंड ने अभी आपको बताया कि आजकल लोग अपने काम में इतना बिजी हो चुके हैं कि उनको अपने ऊपर टाइम ही नहीं मिलता, वो अपना ख्याल ही नहीं रखती। तो हमारी जो साइकिल है उसके दो स्पेशलिटीज़ है। फर्स्ट ऑफ ऑल तो फिटनेस और अपना ध्यान रखना, और सेकेंड जो है वो सेविंग्स। अब आप कहेंगे कि इससे सेविंग्स कैसे होती है, तो फॉर एग्जाम्पल हम ले लेते हैं 4 लोग जिनको हम ये साइकिल आधा घंटा चलाने के लिए देते हैं, तो हमें 2 घंटे हो जाते हैं और 2 घंटे साइकिल चलाने के बाद हमें 6 घंटे का बैकअप मिलता है, जिसमें हम 4 बल्ब और 2 फैंस जला सकते हैं। और जिससे अगर एक दिन के 2 यूनिट ले तो 30 दिन के 60 यूनिट्स होते हैं, जिससे हम 440 to 500 रुपीज़ तक सेविंग्स कर सकते हैं और वो सेविंग्स हम अपने लिए सेव कर सकते हैं। और अब मैं आपको बताती हूँ कि हेल्थ के बारे में। अब हेल्थ और फिटनेस तो इजी है, तो हम इसको चलाएंगे तो हमारी फिटनेस भी होगी और हम हेल्दी भी रहेंगे, हमारी एक्सरसाइज भी होगी। लेकिन इसका एक बेनिफिट है, हमें इससे इलेक्ट्रिसिटी मिलेगी। अब वो कैसे? ये नॉर्मल साइकिल है, लेकिन इसका जो टायर है वो निकाला हुआ है और इसको डायनामो से जोड़ा गया है और डायनामो जो है वो बैटरी से अटैच्ड है। तो ये जो है इस बल्ब को इलेक्ट्रिसिटी दे रहा है। अब मैं आपको प्रैक्टिकल दिखाती हूँ। शुरू में बैठो। सो ये जो बल्ब है वो अभी डिम है। अब ये चलाएंगे तो इसमें इलेक्ट्रिसिटी आएगी। मैं इसको बंद करती हूँ और अब ये जब जॉगिंग करेंगे तो ये जो इलेक्ट्रिसिटी है वो बैटरी में स्टोर होगी। जो बैटरी इलेक्ट्रिसिटी स्टोर थी बैटरी में, अब वो यूटिलाइज ले रही है। थँक यू। खूप सुंदर प्रोजेक्ट आहे बघा मित्रांनो। फ्युचरमध्ये भविष्यात असे प्रोजेक्ट असणं किंवा अशा गोष्टी असणं खरंच खूप गरजेचं आहे। व्यायाम पण होतो आहे, इलेक्ट्रिसिटी पण जनरेट होते आहे। खरंच मुलांच्या कल्पक बुद्धीला सलाम। शिक्षकांचं मार्गदर्शन असतं, पण ह्या सगळ्या गोष्टी भविष्यासाठी खरंच खूप फायद्याच्या आहेत। सर आप एक बार वो पोस्टर देख सकते हैं? अच्छा उसमें हमारे प्रोजेक्ट के बारे में थोड़ी अच्छा, हे व्याज म्हणून आहे, कडवई इंग्लिश स्कूलचं हे प्रोजेक्ट आहे, खूप सुंदर। मंडळी अजून एक आपण प्रोजेक्ट पाहायला आलो। नाव काय सांग तुझं? श्रीरंग गणेश जोशी, कुठली शाळा? काही स्वामीनारायण ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली. साडवली। अरे वा, काय बनवलेस? तर हे इथे मी सस्टेनेबल डोअर तयार केलं आहे, म्हणजे शाश्वत दरवाजा. अच्छा, तर थोडक्यात एक गेट समजा तुम्ही, बरोबर. हे जे गेट आहे ते आपण येण्या जाण्याच्या मार्गावर लावलं तर बरोबर. अर्थातच माणसाला नाही आहे, पास व्हायला लागणार. बरोबर. सो पास होताना हा जो डिवायडर आहे त्याला पुश करून आपल्याला पुढे जायला लागणार। तर आपण जे इथे पुश करतो त्याला मोशन येतं, याला मोशनमुळे कायनेटिक एनर्जी निर्माण होते. राईट. आता या डिवायडरला इथे एक्सेल जोडलेलं आहे, बरोबर. त्या एक्सेलला खाली मोटर जॉईंट केली इथे, आणि मोटर एक्सेलला जॉईंट केली. तर हा जेव्हा डिवायडर फिरतो तेव्हा एक्सेल पण फिरतो आणि एक्सेलला जॉईन केलेली मोटर पण फिरते. बरोबर. त्याच्यात गिअर असतात. सो ह्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर तो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. आणि इथे लाईट पेटतात. आता लाईट का लावले तर इथे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते हे दाखवण्यासाठी मी इथे लाईट लावली. आपण ही तयार झालेली इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर पण करू शकतो. बरोबर. आता हे आपल्या घरी वगैरे लावण्यासाठी असं मी केलेलं नाही आहे. बरोबर. तर मी जेव्हा मेट्रोमधनं पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा असे गेट बघितले. बरोबर. आता तर इथे तेव्हा मला एक विचार आला डोक्यात की इथे मोशन येते, मोशन आलं म्हटल्यावर कायनेटिक एनर्जी असणार. बरोबर. तर ही जी कायनेटिक एनर्जी ती आपल्याला वापरता येईल का?
तर ह्या विचारातनं या सस्टेनेबल डोअरची आयडिया आली. अच्छा, म्हणजे जिथे जिथे शहरं आहेत, शहरांमध्ये जास्त पॉप्युलेशन आहे, लोक मेट्रोने प्रवास करतात, त्या ठिकाणी असे डोअर्स असतात. गर्दी सुनियंत्रित का तर तिथे थोडं नियंत्रितता हवी. एकदम 2-4 माणसं आली काय तर मुळसेपणे का केला तर हे खराब होऊ शकतं. तर मग मी समजा आता मेट्रो स्टेशनला आपण हे डिव्हाइस लावलं, म्हणजे थोडक्यात आमचं मॉडेल फिट केलं तर समजा एखादा पॅसेंजर मला एक मॉडेल डेमो दाखवतो. नीच येतो तर जेव्हा एखादा माणूस या डोअरमधनं पास होतोय बरोबर, तर ह्याला तो पुश करतो. राईट. आणि पुश करतो तेव्हा ॲक्सेल फिरतो, मोटर फिरते आणि बरोबर. आता मी तुम्हाला जस्ट जसं एकदम करून दाखवतो. हे बघा, लाईट थोड्या वेळासाठी लिंक झाली आणि ही स्टोरेज इव्हन बॅटरीमध्ये पण होऊ शकते. DC करंट आहे त्यामुळे तो स्टोअर पण करतो. बरोबर. मोठ्या शहरांमध्ये मेट्रो सिटीजमध्ये आपण म्हणूया, मेट्रोज वगैरे आहेत, ट्रेन्स आहेत, गार्डनमध्ये म्हणा, देवळांमधनं म्हणा, मेट्रो स्टेशन, मॉल, थिएटर, त्याच्यामध्ये नक्कीच हा दरवाजा वापरा. नक्कीच खूप 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 छान संकल्पना आहे मंडळी. इलेक्ट्रिसिटी सगळीकडेच आहे, बिल पण तेवढे. बरोबर. तर ही आपण जी इलेक्ट्रिसिटी आहे ना, आता जेव्हा आपण याला पुश करतो तेव्हा आपली ताकद लागते, याला ती ताकद वायाच जाते ना, तर ती युटिलाइज करून ती इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली. बघा मंडळी, हा दरवाजा खरंच असं मॉडेल बघता क्षणी असं वाटलं नव्हतं, पण नक्कीच हे बघा, आपण असं आतमध्ये जातो जेव्हा मेट्रोज वगैरे असतात तिथे, आणि तिथे सुव्यवस्थितपणे गर्दीला म्हणजे व्यवस्थापन असतं की एका रांगेत जाऊ शकतो. आणि तिथेच हा दरवाजा, किंवा मंदिरात म्हणू नका, किंवा अशा शाळांमध्ये म्हणू नका, किंवा इतर काही ठिकाणी जिथे सुनियंत्रित गर्दी असेल किंवा माणसं असू शकतात, तिथेही या दरवाजाचा खरंच खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता आपण नुसतं येताना नाही, जाताना आपण दाखवतो. अच्छा, लाईट येतानाच आहे, येताना जर यायचं डिवायडरचं रोटेशन झालं तर हा लाईट पेटतो. अच्छा, आणि जाताना जर रोटेशन झालं तर हा लाईट पेटतो. अच्छा, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण लावू शकतो, येण्याच्या मार्गावर पण जाण्याच्या मार्गावर. पण स्टोअर बॅटरीमध्ये होणार नाही. हां, ते आपण काही करू शकतो ना. इथे स्टोअर केली, तुम्हाला कसं कळणार तुम्ही स्टोअर केली? राईट. इंडिकेट लावले. राईट. थोडक्यात इंडिकेट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी तयार होती. सो खरंच खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा, किंवा मग मॉडेल तयार केलं आहेस. कसं आहे, काळाची गरज आहे नक्कीच या मॉडेलकडे, आणि खूप सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलंस. चला म्हणजे अजून एक प्रोजेक्ट पाहूया. काय नाव तुमचं? रिया विनोद काटकर, मी दीक्षा बोलतो. कुठली शाळा? शाळेचं नाव शिवाजी माध्यमिक विद्यालय वांजोडे. बरोबर. काय तयार केलं आहे तुम्ही? आम्ही आज केलेलं आहे दिवस आणि रात्र कशी निर्माण झाली, कशी तयार झाली. बरोबर. हां, तसेच आम्ही ही आहे पृथ्वी. बरोबर. तिला फिरण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. बरोबर, ते इकडे इंडिकेट दाखवलेलं आहे आम्ही. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती समोर गेल्यावर तिकडे दिवस असतो. बरोबर. आणि सूर्याच्या लांब विरुद्ध दिशेवर आल्यावर पृथ्वीकडे रात्र असते. बरोबर. म्हणजेच याचा उपयोग म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यात देखील होऊ शकतो, आणि रात्र दिवस ही संकल्पना त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकते. खेळण्यातूनच त्यांना शिक्षण भेटू शकते. म्हणजे त्यांना समजेल दिवस आणि रात्र कशी आहे. दिवस आणि रात्र ही अंधार आणि प्रकाशाने निर्धारित केले आहे. म्हणजे प्रकाश आणि अंधार कसा आहे, का निर्माण झाला, हे आम्ही सांगत आहे. खूप छान, खूप छान. साध्या सोप्या मॉडेलमध्ये बघा त्याने किती छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे. वरती घड्याळ देखील लिहिलं आहे. सो ही संकल्पना एक्सप्लेन करण्यासाठी आहे ना, किंवा समजून घेण्यासाठी खूप चांगली आहे. म्हणजे एक्सप्लेन करून नाही समजली तर हे बघून नक्कीच दिवस रात्र कसं होतं हे समजू शकतात. मंडळी, कसं आहे, मुलांच्या कल्पक बुद्धीला म्हणतात ना, जेवढं सलाम करावा तेवढाच कमी आहे. कारण आता बघा, आपण एक साध्यासुद्धा दिसणाऱ्या प्रोजेक्टवरती आलो आहोत. सो हे प्रोजेक्ट पाहू शकता. काय मित्र संकल्पना आहे? त्यामुळे आपल्या टर्निंग्समध्ये सारखे ॲक्सिडेंट होत असतात, जे नाही झाले पाहिजेत. म्हणून जसं की इथे या साईडून स्पीड ब्रेकरवरून जेव्हा गाडी जाणार तेव्हा इकडला इंडिकेटर पेटणार, ज्यामुळे इकडच्या ड्रायव्हरांना कळणार की तिकडून गाडी येतात. आणि बरोबर या साईडून जाणार तेव्हा इकडला सिग्नल पेटणार, ज्यामुळे कळणार तिकडच्या गाड्यांना की इकडून गाडी येते. म्हणजे टर्नवरती हे इंडिकेटर्स असणं गरजेचं आहे. सो मंडळी, महाराष्ट्र राज्य परिवहन जे मंडळ आहेत, किंवा मग रोड यंत्रणा जे आहे, कदाचित गडकरी साहेब बघत असतील हा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच शाबासकी देतील. कारण हे इंडिकेटर्स गरजेचे आहेत, आणि त्याचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिस्प्ले केलं आहे. तर ही संकल्पना कुठून आली? हे आम्हाला म्हणजे आम्ही एकदा टर्निंगमध्ये असा ॲक्सिडेंट झालेला बघितला, त्यामुळे खूप वाईट वाटलं. त्यामुळे थोडंफार आम्हाला सुचलं, ज्या आम्ही इथे असं मांडलं. खूप छान. मंडळी, आता आपण रस्त्यांबद्दल बघितलं. आता आपण थोडंसं ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या झालेल्या बऱ्याच अशा क्रांती आहेत, त्यापैकी आता ह्या मुलींनी देखील काहीतरी मस्तपैकी छान असं प्रोजेक्ट बनवलं. इकडे काहीतरी लाईट्स वगैरे आहेत. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव निधी संदीप पवार. माझे नाव तीर्था विनोद नेपाळ. बरं, कुठली शाळा? आमची ठाकरे विद्यालय साडवली.
तर काय तयार केले आहेत? आम्ही तयार केलेले आहे आमचे मॉडेल सेफ्टी टर्न. अच्छा, म्हणजे गाडी वळवताना सेफ्टी. हां, जेव्हा आपण स्टेअरिंग ह्या साईडला फिरवतो तेव्हा एकच इंडिकेटर्स लागतात. अच्छा. आणि जेव्हा इकडे फिरवतो तेव्हा एकच इंडिकेटर लागतात. आता काही माणसं इंडिकेटर द्यायला विसरतात, त्यामुळे जेव्हा ते इकडून टर्न घेतात म्हणजे इथली येणारी गाडी त्यांना ठोकते, त्यामुळे ॲक्सिडेंट होतो. पण आमच्या इथे सगळं ऑटोमॅटिक असल्यामुळे आपण जेव्हा इकडे टर्न म्हणजे स्टेअरिंग फिरवतो तेव्हा लगेच इकडचे इंडिकेटर लागतात आणि जेव्हा इकडे फिरवतो तेव्हा इकडचे इंडिकेटर लागतात. बरं, त्याच्यामुळे पाठशाला सूचना मिळते आणि ॲक्सिडेंट होण्यास थांबतात. तर मंडळी, आपण आहे ना जिथे जिथे जातो तिथे तिथे आपल्याला नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळते. सो आता आपण अजून एक प्रोजेक्ट पाहायला आलो आहे. मित्र, तुझं नाव सांग. माझं नाव आबिद अकबर मणियार आहे. कुठली शाळा? माझ्या शाळेचं नाव मोहम्मदिया उर्दू हायस्कूल करंजी घाटवले आहे. बरोबर. काय बनवलंयस? मी बनवलेलं आहे ऑटोमॅटिक अग्निशामक यंत्र. म्हणजे जिथे आग लागेल तिथे ऑटोमॅटिक पाणी व्यवस्थित करेल आणि तिथे बजर लावलेलं आहे, त्यामुळे तिथले लोक असतील त्यांना डायरेक्ट समजेल की पाणी आहे. बरोबर. आग लागली. तुम्ही इथं बघू शकतो, एक सेन्सर लावले, तिथे का सेन्सर आहे. बरोबर. हीट सेन्सर आहे. त्याच्यामुळे तुम्ही आग लावली डायरेक्ट पाणी हे करेल. त्याच्या खालती एक बजर लावलेला आहे, त्यामुळे तो डायरेक्ट लोकांना समजून द्यायचं होते की आग लागली आहे. बरोबर. रात्री आपण ऐकत असतो की घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये मोठे मोठे मॉल्स असतात, त्यामध्ये जी अचानक आग लागली तर त्यांना लोकांना मग समजायला पाहिजे ना की आग लागली आहे, की फॅक्टरी हे मोठे मोठे असतात ना. बरोबर. त्यांना समजायला पाहिजे की आग लागली आहे, इथे आग लागली आहे. बरोबर. इथे आग लागली आहे असे समजायसाठी. मग एखाद्या बिल्डिंगला आग लागली तर तिथे हे उपकरण लावलं तर आग विझण्यास मदत होईल. हां, बिझनेसमध्ये आणि समजेल पण ना, डायरेक्ट ते कॉल करून काय पण आग पुढचे स्टेप यूज करतील. बरोबर. चला मंडळी, अजून एका आपण प्रोजेक्ट पाहायला आलो आहे. काय तयार केलेस मित्र? ऊर्जा उपकरण. तुझं नाव सांग पहिलं. माझं नाव श्रेयस सुबोध चव्हाण. माझ्या शाळेचं नाव पांडुरंग गोविंद माणिक माध्यमिक विद्यालय धामापूर. आज मी उपकरण तयार केले, ऊर्जा बचत उपकरण तयार केलं. ऊर्जा बचत होणार याच्याने? हां, ऊर्जा बचत होणार. कशी ती मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. सध्याच्या आधुनिक युगात ऊर्जेचा अतिशय प्रचंड प्रमाणात वापर केला. आता समजा ना, आता उजेड आहे तरी लाईट फॅन चालूच आहे. बरोबर. पण आपण असं नाही केलंय. यावेळी काय केलंय, ऊर्जा बचत म्हणजे कशी करणार ते बघा. शास्त्रीय तत्व मी तुम्हाला आधी सांगतो. शास्त्रीय तत्व असते ध्वनीच्या स्वरूपातून विद्युत ऊर्जेची निर्मिती, साऊंड एनर्जी कन्वर्टेड टू इलेक्ट्रॉनिक एनर्जी. म्हणजे आवाज ध्वनीच्या साहाय्याने ऊर्जा निर्मिती. हो, ते कसं मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो. अरे वा. इथे आपण ऑन केला, ही प्रकल्प ऑन झाला. बरोबर. टाळी वाजवली, हे बंद झालं. टाळी वाजवली, बंद झालं. परत टाळी वाजवली, चालू झालं. अच्छा. शास्त्रीय तत्व झालं. यासाठी मला लागलेलं साहित्य तुम्हाला मी समजावून सांगतो. बरोबर. हे 2 मायक्रोफोन आहेत, हे 2 एम्प्लिफायर आहेत. बरोबर. 2 रिले स्विच आहेत, एक लॅम्प, एक फॅन, इत्यादी मला साहित्य लागलं. बरोबर. कृती अशी की ते आहे मायक्रोफोन काय करतं, ध्वनीच्या स्वरूपातून विद्युत निर्मिती करतं. त्यानंतर एम्प्लिफायर आहे. एम्प्लिफायर काय करतं, तर मिळालेला सिग्नल वाढवतं. त्यानंतर रिले स्विच काय करतं, एम्प्लिफायरने दिलेल्या सिग्नलनुसार ऑन आणि ऑफ करण्याची क्रिया करते. याचा उपाय आणि एकदा फायदा काय, तर एखाद्या आजारी व्यक्ती बेडवर झोपलेला आहे, तो उठू शकणार नाही, तो लाईट आणि बंद करू शकणार, त्यापर्यंत त्याला थंडी वाजते. आता फॅन चालू आहे, लाईट चालू आहे, तो बंद करायचं आहे, तो शरीरावर ताण देऊन उठू शकत नाही. त्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलवणार, नंतर बंद करणार, त्यावेळी ते उपकरण तोपर्यंत ऊर्जा वाया जाणार. आपण असं नाही केलंय. मग आपण उपकरण कसं केलंय, आजारी व्यक्ती समोर आहे, आजारी व्यक्तीला त्रास होऊ नये, आजारी व्यक्तीने कोणताही म्हणजे ध्वनी, तुम्ही टिचकी वाजवा, टाळी वाजवा, कोणत्याही स्वरूपात कोणताही आवाज करून हे उपकरण चालू आणि बंद करू शकता, ज्यामुळे कोणताही विद्युत धोका येऊ शकत नाही, कोणताही अपवाद येऊ शकत नाही. आणि या उपकरणाचा फायदा असा की आजारी व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही आणि आजारी व्यक्ती जेव्हा त्याच्या मनाला वाटेल तेव्हा कधी पण चालू आणि बंद करू शकतो. या उपकरणाचा फायदा आहे. बरोबर. टिचकी वाजून वीज चालू करू शकतो. बरं, हे ध्वनीच्या माध्यमातून एनर्जी सेव्ह कशी होते? आता ध्वनीच्या माध्यमातून हा मायक्रोफोन आहे. बरोबर. मायक्रोफोन काय करतो, ध्वनी इनपुट देतो. ध्वनीच्या स्वरूपातून विद्युत निर्मिती करतो. ते कसं, एम्प्लिफायर काय करतं, मिळालेला ध्वनीचा सिग्नल आहे ना, तो आणि त्याच उपकरणासोबत तू दुसरं उपकरण देखील हे केलं आहेस, ज्याच्याने ऑन ऑफ करू शकतो. फॅन पण आहे, लाईट पण आहे. आता या शाळेतील जेवढे फॅन लाईट मी एकाच सुट्टीवर सुद्धा चालू आणि बंद करू शकतो. अच्छा. तर ह्याचं कनेक्शन एका बोर्डात केलं पाहिजे. पॉवरफुल माणूस आहेस तू. म्हणजे अरे, चुटकीमध्ये लाईट बंद करतो बघा, आपण पण वाजूया, याचा आनंद आपण पण घेऊया. हाईट बंद झाला, हाईट चालू झाला, मोठ्या आपली चुटकी थोडीशी कमी वाजते, सवय नाही ना. आता आपण परत वाजूया, चालू झाला, बंद. भारी बाबा, जबरदस्त. म्हणजे चुटकीवरती तू पूर्ण
लाईट एकदम इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करतोस. हीच संकल्पना कुठून आली? संकल्पना माझ्या लक्षात आली कारण की एके दिवशी आहे ना आमच्या वर्गातील एक अपंग मुलगा आहे. हां. तो असा बसलेला आणि त्याला थंडी वाजत होती. म्हणजे तो जरा पायाने थोडासा चालताना स्लो चालतो. बरोबर. तर त्याला थंडी वाजत होती. एका विद्यार्थ्याने फॅन बंद केला. बरोबर. त्यावेळी मला समजलं अरे ह्या आजारी एखादा व्यक्ती बसलाय त्याला जर त्रास होत असेल मग जे बेडवर असतात त्यांना किती त्रास होत असेल. राईट. त्यावेळी मी लक्षात ठेवलं की ना आपण जेव्हा टिचकीवर किंवा ध्वनीच्या स्वरूपातून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. आम्हाला शाळेत 8वीला 9वीला शिकवलं. बरोबर. विद्युत निर्मिती त्या प्रकल्पावरच मी अभ्यास करून हा प्रकल्प तयार. भारी. मंडळी, हे आहेत आमच्या कोकणातले फ्युचरचे मोठे मोठे सायंटिस्ट म्हणू नका किंवा वैज्ञानिक म्हणू नका. यांच्या माध्यमातून नक्कीच पुढे भविष्यात काही ना काहीतरी मोठी गोष्ट होणार एवढं मात्र खरं. बघा, तुला शुभेच्छा. चला मंडळी, अजून एक प्रोजेक्ट पाहायला आलो आहे. काय नाव तुमचं? दुर्गा संतोष सुर्वे. कुठली शाळा? न्यू इंग्लिश स्कूल वाशीतर्फे देवळे. बरोबर. काय तुमचं प्रोजेक्ट आहे जरा दाखवा. हा सॉईल मॉइश्चर प्रोजेक्ट आहे. बरोबर. ह्या 2 बॅटरीज आहेत. राईट. ज्या आपण कनेक्ट केल्या. राईट. आणि हा आपला सेन्सर आहे. बरोबर. जर हे माती सॉईल आपली बरोबर मॉइश्चर आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण सुक्या मातीत हे पाणी जाणार नाही. अच्छा, म्हणजे इकडे चेक झाले की इकडे ओली माती आहे, बरोबर मॉइश्चर आहे, हो, तर हे पाणी बंद झाले. राईट. आणि हे जर आपण सुक्या मातीत हे केलं तरी ठेवू. अरे बापरे. पण हे सेन्सर तुम्ही स्वतःच तयार केलं आहे की कसं काय? नाही, हे सेन्सर बाहेर विकत सुद्धा विकत, पण संकल्पना तुमची आहे. हो. अरे वा, खूप छान. बघा, म्हणजे शेती वापरामध्ये पाण्याचं योग्य नियोजन कसं करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. छान, शुभेच्छा. चला मंडळी, फिरत फिरत अजून एका प्रोजेक्टला भेट दिली आहे. खरं तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये दरवेळी मी कॅप घालतो, मला चांगल्या पद्धतीने दिसतं, उन्हासाठी मी घालतो. पण आपल्या एका भावाने अशी काही कॅप इनोव्हेट केली आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो. ही खरं तर समाजात असलेले आपले जे अंध बांधव आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरेल. सो त्याने काय त्याचं एक्सपेरिमेंट केलं आहे ना ते ऐकून घेऊया आणि कशा पद्धतीने ही कॅप वर्क करते ते देखील समजून घेऊया. माझं नाव भावेश शशिकांत करमेडे. शाळा कुठली? SN कानडे आयडियल हायस्कूल देवळे. कुठली? SN कानडे आयडियल हायस्कूल देवळे. देवळे. बरं, काय बनवलेस कॅप? मी कशी काय? कॅप फॉर ब्लाइंड अंधांची जादूची टोपी बनवली. अच्छा. हां. यामुळे 3 ते 4 फुटावर अडथळा, कोणताही अडथळे होते. हां. अडथळा आला की सेन्सर काम करतात. बरोबर. तसा अडथळा वाढत जाईल, जवळ येईल तसे सेन्सरच्या आवाजाची तीव्रता वाढते. बरोबर. त्यामुळे अंधी व्यक्ती काठीबरोबर या उपकरणाद्वारे सहजरित्या प्रवास करू शकते. यात उपकरणाचा खर्चही फार येत नाही, खर्च एकदाच करावा लागतो. बरोबर. त्यानंतर फक्त 30 रुपयाची बॅटरी दुकानातून घेऊन आणावी लागते. एवढंच करते. म्हणजे हे तू साहित्य वापरलं? हां, साहित्य. बरं, ही संकल्पना तुला आली कशी? मला आली, मी वर्ग शिक्षकांकडे चर्चा केली, शिक्षकांबरोबर. कधी अंध व्यक्तींना पाहिलं असतील? अंध व्यक्तींना पाहिलं, बस स्टँडवर असतात किंवा मुंबईला गेलो रेल्वे स्टेशनला, अशा अनेक ठिकाणी असतात. त्यांना आलेले अडथळे तू तुझ्या टोपीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी खास उपकरण बनवलं. सो हा सेन्सर कसा वर्क करतो दाखव जरा मला. हां, हे असं ऑब्जेक्ट आलं. अच्छा, याच्या सेन्सर समोर जे ऑब्जेक्ट दिसेल तर तो बीप करणार. अडथळा. बरोबर. हा इथं स्पीकर आहे. हां. हा सर्किट आहे. बरोबर. हा पॉवर सप्लाय. बरोबर. आणि हे सेन्सर. बरोबर. नाही, भारी संकल्पना आहे राव. खरं तर याचा वापर बऱ्याच अशा अंध व्यक्तींना होऊ शकतो. आता त्याने टेम्पररी बेसवरती केलं आहे. याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट्स होऊ शकतात. मुळात संकल्पना पुढे येणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी खरंच तुला शुभेच्छा. तर मंडळी, अजून एका आपण प्रोजेक्टवरती आलो आहोत. इथे छानपैकी बघा वणवा सूचक यंत्र म्हणून आहे. खरं तर कोकणामध्ये आहे ना, उन्हाळा सुरू झाला की गवत वगैरे सुकतं आणि बऱ्याच ठिकाणी वणवे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो या मुलांनी काय केलं आहे ते पाहूया. नाव काय मित्र तुझं? नमस्कार, माझं नाव हुसेन पागरकर आहे. हां. माझं नाव साहिल. आणि हा आम्ही वनवा सूचक यंत्र तयार केले आहे. आणि जंगलाम आज या कोकणामध्ये आणि या पूर्ण देशामध्ये सर्वात जास्ती वनवा लागतो. गेल्या वर्षी उत्तराखंड येथे 2023मध्ये वनवा लागला होता आणि ह्या वर्षी गडचिरोली येथे वनवा लागला होता
2024 बरोबर. आणि ह्या वनव्याला सुरक्षा आणि ह्याच्यामुळे खूप सारे पशु प्राणी मरतात, त्यांचा जीव जातं आणि आयुर्वेदिक जे पण जे स्पीसीज असतात ते पण मरतात. बायोडायव्हर्सिटीला खूप हार्म होतं. आणि आपल्या कोकणामध्ये वेस्टर्न घाट म्हणजे युनेस्को साईट मानली जाते. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये ही वनवा लागतो आणि त्याच्यामुळं खूप हार्म होतं. बरोबर. सृष्टीला आपल्या. बरोबर. म्हणून हे वनवा सूचक यंत्र आपण बनवलेलं आहे. बरोबर. जेव्हा वनवा लागतो तेव्हा या सेन्सरमध्ये वनवा डिटेक्ट होतो आणि वनवा डिटेक्ट झाल्यानंतर कंट्रोल रूममध्ये वाजतो आणि कंट्रोल रूममध्ये वाजल्यानंतर कंट्रोल रूमवाले लगेच हे ऑन करू शकतात, पंप ऑन करू शकतात, म्हणजे वनवा थांबवू शकतात. बरोबर. तिथे जरी बजर लावलं किंवा हे ऑटोमेशन पण होऊ शकतं. मंडळी बघा, यावरती शासनाने खरं तर विचार केला पाहिजे. असं हे मॉडेल गावोगावी वेगवेगळ्या जंगलांमध्ये वणवे लागतात, तिथे जर पहिल्यांदाच अशा गोष्टींचं नियोजन केलं, पाण्याचे पाईपलाईन्स वगैरे स्प्रेड करून नंतर मग अशा पद्धतीचं मॉड्यूल तयार केलं तर नक्कीच येणाऱ्या संकटावरती, नक्कीच आपण वणव्याच्या संकटावरती मात करू शकतो. सरकारने याबद्दल मला तरी वाटतं नक्कीच ठोस पावलं उचलली पाहिजेत. खूप उत्तम सादरीकरण किंवा उत्तम याचं प्रेझेंटेशन केलं आहे. तुम्हाला शुभेच्छा. मंडळी कसं आहे, थोडंसं वरच्या इमारतीमध्ये, शाळांमध्ये म्हणतात ना, वेगवेगळ्या वर्गांमध्ये, वेगवेगळ्या दालनामध्ये हे विज्ञान प्रदर्शन भरलं आहे. आमच्या तालुक्यातलं जवळजवळ सगळ्याच शाळांनी इथे पार्टिसिपेट केलं आहे. मध्ये थोडासा एक छोटासा ब्रेक होता, त्यानंतर आपण परत एकदा प्रदर्शन किंवा मग हे प्रोजेक्ट पाहायला आलो आहे. इकडे एक पाहायला मिळालं, रस्ते वाहतूक आणि सुरक्षा हा एक वेगळा कॉन्सेप्ट असतो किंवा वेगळा विषय असतो. सुरक्षा महत्त्वाची असते. तर या भावाने, तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव मीर समीर मुळे. कुठली शाळा? दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवणी. बरं, याने काहीतरी तयार केलंय, ते तो एक्सप्लेन करणार आहे. काय केलंयस? आपण सगळेच जण प्रवास करत असतो. प्रवास करताना आपण बातम्यांमध्ये ऐकतो की गाडीचे ॲक्सिडेंट होतात, हे बातम्यांमध्ये ऐकतो किंवा आपण प्रत्यक्ष पाहतोय. त्याचं मुख्य कारण असं असतं की गाडी ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे गाडीचे ॲक्सिडेंट होतात. बरेच ॲक्सिडेंट होतात आणि आताचे रस्ते भरपूर खराब आहेत. त्याच्यामुळे ड्रायव्हरला अतिताणामुळे असे बरेच वेळा रात्रीची झोप लागते. त्याच्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट होतो. त्याच्यामुळे आम्ही हा प्रयोग बनवलेला आहे. त्याचं नाव सुरक्षित प्रवास असं नाव आहे. हा चष्मा घातला आणि ही गाडी ऑन केली की ही गाडी चालू असते आणि हा चष्मा घातला आणि 3 सेकंदापर्यंत डोळे मिटले की गाडी आपोआप थांबते आणि बजर वाजतो. अच्छा, बरं, हे तर खूप चांगली संकल्पना आहे. पण ही सत्यात बघताना बघा, तुम्हाला थोडीशी नॉर्मल कार वाटत असेल जी रिमोटवर चालते, हा गॉगल वाटत असेल, इथे त्याने काहीतरी कन्फिगर केलं आहे. सो हा चष्मा घालून याने त्या रिमोटवर चालणाऱ्या गाडीचा रिमोटची IC किंवा मग तिथे त्याने प्रोग्राम केला आहे आणि वायरलेसली ही गाडी, जर हा स्वतः चष्मा घालतोस ना तू किंवा मग कोण बघायला आलं त्यांना घालायला देतोस, त्यांचे डोळे मिटले की ही गाडी इथे येऊन या ट्रॅकवरून थांबते. बरोबर ना? असंच दाखवता ना तुम्ही? सो बघा, संकल्पना खरंच खूप छान आहे आणि त्याने ते सत्यात हे केलं आहे. पण तसं आता कदाचित इथे काहीतरी तुटलं आहे, ब्रेक झालं आहे ना, वायर ब्रेक झाले, त्याच्यामुळे ही गाडीचं तो आपल्याला डिस्प्ले करू शकत नाही. मुळात रस्ते आणि सुरक्षा हे खूप म्हणतात ना, आता प्रत्येकजण प्रवास करत असतो, ज्याच्या त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे हा विषय तरी नक्कीच, हा गॉगल जर तयार झाला आणि तो गाडीच्या कुठल्या तरी IC बरोबर किंवा मग मेकॅनिझम बरोबर तो कनेक्ट झाला तर स्पीकरवर ठेवला की जो वरती माईक असतो काचेजवळ वरती, त्या सेन्सर लावायचा. म्हणजे थोडक्यात आपल्या तो ड्रायव्हरला बरोबर, तो ड्रायव्हरवरती पूर्ण ट्रॅक ठेवून राहील. आणि एखाद्या वेळी ड्रायव्हर अशी डुलकी मारली किंवा मग डोळे मिटले 3 सेकंदापर्यंत, तर गाडीचं स्पीड स्लो डाऊन होत गाडी थांबणार. खूप चांगला ॲक्च्युली. मुलांची कल्पकबुद्धी बघा किती मोठी आहे. मंडळी बघा, आता आपण आहे ना एकदम ग्राउंडला असलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आलो आहोत आणि तिथे अजून एक आपल्याला युनिक काहीतरी पाहायला मिळालं. म्हटलं तुम्हाला ते दाखवावं. हे बघा, ह्या भावाने काहीतरी असं सेटअप तयार केलं आहे. काय नाव तुझं? श्रवणी कृष्ण मारगुडे. कुठली शाळा? लोकविद्यालय तुळशी. कुठे? तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. गाव कोणतं? किरडुवे. बरं, काय तयार केलंयस? हायड्रोलिक मिसाईल सिस्टम. हायड्रोलिक मिसाईल. आपण हायड्रोलिक प्रेशरनी आपण एक्झाम टार्गेट एनिमी कुठे आहे ह्या रेडरनी कळल्याबरोबर ते
आपोआप एनिमीच्या डायरेक्शनने जाणार. अच्छा. आणि कोणत्या साईडला आहे ते वर मिसाईल होणार. अच्छा. आणि ते टार्गेट फिक्स होणार. बरं. मी हे नेल पॉलिश रिमूव्हर अच्छा. याच्यात टाकणार ॲज अ फ्युल म्हणून ते तू वापरतोस. हां, ते तिकडे लागेल. हां, ते मी करतो बाजूला. जरा बाजू आहे इथून. अच्छा. हो मंडळी बघा इथे फायर झालं याने ते इथून एक मेकॅनिझम दाबलं. इथे कुठली इलेक्ट्रिसिटी जनरेट ना म्हणजे कुठलं कनेक्शन नाही आहे. ऑलरेडी ते लायटरच्या याने तू केलंस ना आणि त्या प्रेशरने ते फ्युलने हायड्रॉलिक याने हे झालं. बरं मिसाईलला हायड्रॉलिक कुठली पॉवर लागत नाही ना, त्याला फक्त त्याचं फ्युल किंवा मग ते काही जे असतं ते लागतं. पण इथे हे सेन्सरला मॅनेज करण्यासाठी हे हायड्रॉलिकने तू तयार केलंस. म्हणजे जे टार्गेट हे करतं ते रडार आहे बेसिकली. रडारच केलंस. बघा मुलं कुठे कुठे काय करतील आणि काय शोध लावतील याचा भरोसा नाही. आणि त्यातल्या त्यात आमच्या कोकणातली मुलं तर भन्नाटच. भारी शोध लावलायस. चला मंडळी फिरता फिरता आहे ना असं काहीतरी युनिक पाहायला मिळतं ना, मजा येते पाहताना देखील. हा व्हिडिओ थोडासा लांब लचक झाला आहे पण आय होप तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून राहिले असाल. आता बघा इकडे काय ना युनिक गोष्ट पाहायला मिळाली. युनिक म्हणजे आमच्या गावाकडे आहे ना मच्छर बिच्छर होतात वातावरणाच्या हिशोबाने, पण धुरांडा करण्यासाठी किंवा मग अशी जाळ करण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला लागतं. पण तेवढ्या प्रमाणात तो जाळ होत नाही. आता ह्या मुलीने, तुझं नाव काय बाय? कुठली शाळा? पांगरी देवरूख. तेथूनही शाळा आहे, तेथूनही आली आहे. आणि तिने काय हे काय म्हणतात त्याला? धुरांडा मशीन काय असं नाव दिलं आहे. बरं सांग मला, एक्सप्लेन कर कसं काय आहे ते. ह्याच्यामध्ये धूप कापूर आणि शेणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जालायचं हे जरा. त्याच्यानंतर हे गोल गोल फिरवायचं. अच्छा. ते इकडून मग हवा जाणार, इथून पासून होणार, या डब्यामध्ये धूर तयार होणार आणि इथून तो बाहेर जाणार आणि मग सगळीकडे तुम्हाला डासांपासून संरक्षण आहे. बघा किती सोपं आणि मस्त तयार केलं आहे. छान. मंडळी मी प्रत्येक प्रयोगाला जेव्हा जिथे भेट देतोय, ज्या काही ह्यांनी प्रोजेक्ट केले त्यांना भेट देतोय ना, तिथे काहीतरी नवीन पाहायला मिळतं. आमच्या कोकणातली पोरं काय करतील ना त्याचा काही भरोसा नाही. आता अजून एक भावाने ना मस्तपैकी एक जुगाड लावला आहे. म्हणजे बुद्धी संकल्पना वगैरे काय गोष्टी असतात ना ते या मुलांकडे पाहून शिकायला मिळतं. खरं तर तुझं नाव काय? कुठली शाळा? देवरूख नंबर 3 मोर्डे. बरं काय तयार केलंयस? शेतकऱ्याचा मित्र डोक्यावरचे ओझे खांद्यावर. बरोबर, डोक्यावरचे ओझे खांद्यावरती. पण हे कसं काय आहे? म्हणजे एवढं तर वजन आहे. आता हे बघा 5 किलोपर्यंत साधारण 5पेक्षा जास्त किलोचं वजन आहे. मे बी 10 किलो असेल. आणि त्याने हे एक असं यंत्र तयार केलं आहे. बघा हे कसं घ्यायचं जरा दाखव. हे बघा शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. इव्हन माथाडी कामगार वगैरे जे मंडळी असतात त्यांच्यासाठी जे ओझं घेतात डोक्यावरती त्यांना ते इझी आहे. अरे बापरे. पाठीमागे बॅलन्स करायला तुला वजन येत आहे. बरं पकडायचं आहे तेव्हा हाताने हे पकडायचं आहे आणि तिथे ऑफ बॅलन्स नाही होणार ना तेवढं. बरोबर. बघा तुला वजन येत आहे थोडंसं मणक्यावरती किंवा असं खांद्यावरती नाही येत आहे. थोडंसं येतं पण ते तू मॅनेज करू शकतोस हाताने. पण डोक्यावरती तेवढं किंवा मानेवरती नाही येत आहे. बरोबर. शोल्डर्सवरती ते वेट आलेलं तेवढं नॉर्मल असतं. पण मंडळी मानेवरती कधी कधी आपल्याला मणक्याचे बरेच आजार होतात. सो इक्वली बॅलन्स्ड होत आहे आणि प्रॉपरली ते डोक्याच्या वरती राहतं. इव्हन डोक्याला टच नाही होत आहे. चालून बघ. अरे वा. बघा हे सगळे आहेत ना जे एकदम कन्स्ट्रक्शन लाईनला वगैरे जे काही कामं चालतात त्यांच्यासाठी हे उपकरण खरंच खूप फायद्याचं आहे. कदाचित याचं पेटेंट हां बरं हे टाकाऊपासून टिकाऊ आहे ना, पाईपपासून आहे. बरं याचं काय ते पेटेंट म्हणतात ते करून घ्या. खूप मोठं रिव्हॉल्युशन आहे. अशी काही क्रिएटिव्हिटी करणं वस्तू बनवणं खूप मोठी गोष्ट असते. तुम्ही शिक्षक आहात. अरे वा खूप छान. मंडळी अजून एक आपण प्रयोगाला किंवा मग प्रोजेक्टला आपण भेट दिली. घरामध्ये होम ॲप्लायन्सेस वगैरे काय आपण वापरतो किंवा मग आपण घरी जेवण बनवतो. आता सध्या कसं आहे सगळ्यांच्याच घरी गॅस सिलेंडर याच्यावरती जेवण वगैरे तयार होतं. तर इकडे वायुगळती शोध यंत्र यांनी तयार केलं या मुलांनी. तुझं नाव सांग. माझे नाव आर्यन लक्ष्मण आडे. कुठली शाळा? न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. बरं. आता सपोज इथे तुम्ही काय हे वायुगळती शोधयंत्र
तयार केले आहेत. ते कसं काम करतं जरा दाखवा. जेव्हा आम्ही जो गॅस असतो तो याच्या सेन्सरच्या जवळ नेला, अच्छा, तर मग तो अशा प्रकारे बीप करतो. म्हणजे सिलेंडरमधून सपोज गॅस लीक झाला, कोणी जेवण बनवतोय किंवा कोणी विसरलं असेल, कधी काय झालं असेल, तो सेन्सर लावल्याच्या नंतर तो ॲक्टिवेट झाल्यानंतर तो बीप करणार. जसं वायू गळती म्हणजे तसं गॅस त्याला सेन्स झाल्यावरती, आणि मग तो सगळं जोरात हे करणार. त्याच्याने बऱ्याच जणांचे जीव वाचणार, बरोबर ना. मला वाटतं हे प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. जे कोणी गॅस सिलेंडर कंपनीज वगैरे आहेत, मोठमोठ्या डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यांनी हे सेफ्टी यंत्र लावणं गरजेचं आहे, बरोबर ना. आपल्या प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. खूप छान. आता बघा इकडे बघा मोठे मोठे काही गॅस लिकेजचे मोठे त्यांनी झालेले इन्सिडेंट्स लावले आहेत. जयपूर अजमेरवरती झालं आहे, भोपाळ मध्य प्रदेश, कुंडाळे कराड, रत्नागिरी जयगड, अशा बऱ्याच ठिकाणी इन्सिडेंट्स झाले आहेत. सो तिथे हा सेन्सर जर लावला असता इंडिकेशनचा, तर मे बी ह्या गोष्टींवरती थोडंसं कंट्रोल आणण्यामध्ये किंवा ह्या गोष्टी झाल्याच नसत्या. सो खूप चांगली संकल्पना आहे. मंडळी, आपण ह्या विज्ञान प्रदर्शनात आलोच आहोत, पण कसं आहे, आपण दरवेळी काहीतरी म्हणतात ना सायंटिफिक आणि असं काही क्रिएटिव्हिटी गोष्टी बघतो, पण आहे ना या विज्ञान प्रदर्शनात आमच्या आयुर्वेदातल्या काही गोष्टी आहेत त्या देखील दिसलेल्या आहेत, केमिकल विरहित आहेत. ते काय आहेत ते बघून घेऊया. माझं नाव सुलेखा सुभाष जाधव, बरोबर, शाळा जिल्हा परिषद शाळा तामाने, आणि आमच्या शाळेमध्ये परसबागेच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. अरे वा, खूप सुंदर. परसबागेच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. तर 1 ते 4चे आमचे विद्यार्थी आहेत, त्यांना हे औषधी वनस्पती माहीत आहे, त्या माणसांच्या आजारासाठी उपयुक्त आहेत माहीत आहे. परंतु आम्ही जेव्हा परसबाग हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला गेला, त्यावेळेस आम्ही असं केलं की त्यावेळेस आम्ही असं केलं की ह्या वनस्पतींचा औषधी वनस्पतींचा उपयोग करून आपण काहीतरी करू शकतो का. तर आमची अशी संकल्पना झाली की आपण दशपर्णी अर्क तयार करूया, आणि दशपर्णी अर्क आम्ही तयार केला. त्याच्यासाठी लागणारी जी कृती आहे बघा, पहा इथे आम्ही लिहिलेले आहेत, आणि त्याचे फायदे सुद्धा आहेत. आणि हे विशेष म्हणजे काय, याच्यात केमिकल काहीच नाही, बरोबर, आणि खर्च तर अजिबात नाही. आपल्या परिसरातल्याच वनस्पती घेऊन समप्रमाणात घेऊन, गोमूत्र हे सुद्धा औषध आहे, त्याचा त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात वापर करून आम्ही हे दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. आणि त्याचं अतिशय उत्तम असं जैविक काय म्हणूया कीटकनाशक हे आहे, आणि त्याचा प्रयोग आम्ही आमच्या परसबागेमध्ये केला, आणि अतिशय उत्तम आम्हाला रिझल्ट मिळाला की जवळजवळ आमची रताळी आहे ती 50 किलो आम्ही, बरोबर, म्हणजे खत म्हणून त्याचा वापर केला. नाही, कीटकनाशक त्याच्यावर पडते, बरोबर. आणि 50 किलो जवळजवळ रताळी आमची तिथे झालेली आहे, त्याची आम्ही विक्री सुद्धा केलेली आहे. अरे वा, शाळेच्या माध्यमातून. हो, शाळेच्या माध्यमातून. मुलांना सुंदर उपक्रम. पडवळ, कारली, चिबूड यासारखे पदार्थ आम्ही त्यांच्या आहारामध्ये दिलेले आहेत. बरोबर. आता हे कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत ते थोडंसं बघा. हा एरंड आहे, सहजरित्या मिळतो आपल्याकडे. कन्हेरी आहे, ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. रुई आहे, अडुळसा आहे, घाणेरी, बरोबर, तुळस, रामफळ, पपई, मोगरा आणि कडुलिंब, अशा 10 म्हणून ते दशपर्णी अर्क असं हे केलं. याला वेळ सुद्धा जास्त लागत नाही, खर्च सुद्धा नाहीये म्हणून हे, आणि तरी शाळेला काही अनुदान वेगळं असं येत नाही, त्यामुळे विनाखर्ची कसं आम्ही उत्तम असं कीटकनाशक तयार केलं आहे. त्याचा रिझल्ट आम्हाला छान मिळालेला आहे. खूप छान, खूप छान. थँक्यू. आजच्या विज्ञान प्रदर्शनात आपल्याकडे आपल्या परिसरात असलेल्या गोष्टींचं, ते पण सायन्सच आहे, या सगळ्या गोष्टी एक सायन्सशी निगडीतच आहेत. शेतीकडे जाण्याची खूप गरज आहे, आणि त्यातून हे छोटे छोटे प्रयोग जर झाले तर उत्तम विद्यार्थ्यांच्या बालवयातच काय होईल, त्यांच्यामध्ये आपल्या शेतीची आवड निर्माण, नक्कीच काहीतरी ॲटलिस्ट वनौषधींचा अभ्यास त्यांना अवगत होईल असं मला वाटतं. ह्या सगळ्याच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. प्रत्येक वनस्पतीचा एक वेगळा औषधी गुणधर्म आहे. कडुनिंबाला तर सगळ्याच बरेच जण वापरतात. इकडे एरंड म्हणून पण आहे, रुई आहे, कनेरी, अडुळसा खोकल्यावरती जो आपण बटवा म्हणतो, त्याच्यातल्याच ह्या औषधी आहेत. परसबागेसाठी आमच्या खूप उपयोगी पडलेला आहे. अरे खूप सुंदर, खूप सुंदर. आजच्या विज्ञान प्रदर्शनात आपल्याला ही अशी एक आपल्या जवळपास असलेलीच आगळी वेगळी गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाने तयार झालेलं हे दशपर्णी अर्क पाहायला मिळाले. धन्यवाद. चला मंडळी, आता या दालनात तर आपण सगळेच जवळजवळ प्रोजेक्ट्स पाहिले. आपले 2 मित्र भेटले आहेत. काय नाव? भेटून छान वाटला. चला आता पुढील प्रोजेक्ट्स पाहूया. मंडळी, इंडोर काही प्रोजेक्ट्स होते ते बघून झाले. थोडंसं आउटडोअरला आलो आहे, आणि बाहेर पण असे म्हणतात ना परिसरात आपल्या शाळेच्या आवारातच अजून काही प्रोजेक्ट्स आहेत, ते देखील पाहूया.
इकडे पण असं काहीतरी पाहायला मिळतं. काय तयार केलं आहे आणि नाव सांगा पहिलं तर. नमस्कार, मी वेदांत रमेश गडशी. मी शैलेश मनोहर. तर काय तयार केलं आहे? तर आज आम्ही ते भूकंप व महापूर प्रतिरोधक घर तयार केलं आहे. अच्छा. तर आपल्याला माहिती आहे की आजच्या काळात भूकंप व महापूर कॉमन झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. बरोबर. तर इथे आम्ही मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर केला आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की जे मॅग्नेटचे सेम पोल आहेत ते एकापासून रिपेल होतात एकामेकांपासून, म्हणजे दूर जातात. बरोबर, हे बॅलन्स होतं. आणि जे अपोजिट पोल आहेत ते एकत्र येतात. बरोबर. आणि त्याचाच इथं वापर केला आहे. तुम्ही पाहू शकता इथे गॅप आहे 2 मॅग्नेटमध्ये. बरोबर. कारण हे सेम पोल आहेत. अच्छा. आणि ह्याचा उपयोग असा की आपल्या गाडीला जसे शॉक ॲब्झॉर्बर असतात, शॉक असतात, हां, त्या प्रकारे हे काम करतात. म्हणजे इथे काय होणार आहे की ज्या भूकंप लहरी भूपृष्ठावर येणार आहेत, जे हादरे बसणार आहेत ते हे ॲब्झॉर्ब करणार आणि वर घराला काही नुकसान होऊ देणार नाही. बरोबर. इथे आता आपण जे साधे मॅग्नेट असतात ते वापरलेत. बरोबर. पण प्रात्यक्षिक आपल्याला हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत ते वापरायचे. कारण आपण जर हे मॅग्नेट वापरले, परमनंट मॅग्नेट, तर काय होणार आहे की भूकंप येऊ देत न येऊ देत घर आपल्या तरंगत राहणार आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. आणि जर इलेक्ट्रोमॅग्नेट वापरले तर काय होणार आहे, इथं आपण सेन्सर बनवला, हा व्हायब्रेटिंग सेन्सर आहे. बरोबर. तर इथे जेव्हा व्हायब्रेट होईल किंवा जमिनीला हादरा बसेल तेव्हा हा सेन्स होईल आणि हा सेन्सर ह्याला सेन्स देईल आणि या सर्किटमध्ये सेन्स मिळून पुढे इलेक्ट्रिसिटी पास होईल आणि ह्या कॉईलला इलेक्ट्रिसिटी भेटल्यावर इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. त्यात कॉईलमध्ये पोल तयार होतील. ज्या प्रकारे हे ॲब्झॉर्वर काम करतात त्या प्रकारे हे काम करेल. आता आपल्याला प्रश्न पडेल की हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत ते पूर्ण घराचा वेट घेऊ शकतील का? तर आपण पाहू शकतो की जे मॅग्नेटिक क्रेन आपण बघतो, बरोबर, त्याच्यामध्ये हाच प्रिन्सिपल वापरला जातो. ही जे इलेक्ट्रो मॅग्नेट असतात ती वापरली जातात. तर आता आपण ह्याचं काम पाहूया. इथे आपण हा स्विच ऑन केला, इथे हा जो सेन्सर आहे त्याला आपण सेन्स देऊया आणि इथे पाहू शकता इथं परत जेव्हा व्हायब्रेशन होणार आहे तेव्हा हे मॅग्नेट हे नॉक जरा किती मदत करू त्यांना करू दे काय मुलांच्या म्हणतात ना बुद्धी कौशल्य आहे. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. भारी, हे खरंच गरजच आहे. खरंच या अशा इन्व्हेन्शनची घर बांधताना गरज आहे ज्या ठिकाणी जास्त भूकंप होतात त्या ठिकाणी. चला मंडळी, आता पण आहे ना काही इनोव्हेटिव्ह काही क्रिएटिव्ह गोष्टी पाहिल्या. खरं तर मुलांची आहे ना बुद्धी कौशल्य किंवा बुद्धिकल्पकता आहे ना भारीच. त्यांना हॅट्स ऑफ. ते तर असोच, पण कसं आहे विज्ञानाबरोबर शेतीची देखील कास धरणं तेवढंच गरजेचं असतं असं जुनी जाणती माणसं सांगतात. म्हणून इथे आहे ना काही इनोव्हेटिव्ह शेतीची अवजारं किंवा काही यंत्र इथे या प्रदर्शनामध्ये देखील मुलांनी तयार केली आहेत, ती देखील पाहूया. माझे नाव वैष्णव सुषम कांबळे, इयत्ता 9. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय साखरपा. बरं, काय तयार केलं आहेस? माझ्या यंत्रणाचे नाव आहे औषध फवारणी यंत्र. बरोबर. शेतकऱ्याच्या पाठी ओझं होऊ नये म्हणून हे केलेलं आहे. बरोबर. त्याला व्हील वगैरे लावले आहेस? व्हील वेगळे लावलेत, बॅटरी लावले, मोटर लावले आतमध्ये आणि इथून पाईप दाखवले, टँकमध्ये काढले. बरोबर. टँकमधून इथून स्विच ऑन केल्यावर दोन्हीकडनं. अच्छा, हे फवारणी होतं. अरे वा 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 वा. मुलं आहेत ना ऑटोमॅटिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आहे ना त्यांचा भर असतो. ऑटोमेशनवरती भरपूर मुलांनी आहे ना प्रोजेक्ट्स केले आहेत. भारीच. मधून न्यायचं फक्त आहे ना, दोन्ही बाजूला रोपांना फवारणी होईल. खूप सुंदर. परत तयार करण्याला किती दिवस गेले? संकल्पना तुझीच की शिक्षकांनी काही मदत केली? तुझीच आहे. शेतकरी भाऊ आहे, त्याच्यासाठी एक थम्सअप लाईक बनताच. मंडळी, बरेच असे आपण प्रोजेक्ट्स पाहिले. आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी आणि आमच्याच गावचे तुरळचे कृष्णाजी हरेकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर माजी विद्यार्थी आहेत. बरं, सगळ्यांनाच विचारेन की कसं वाटलं आजचं हा विज्ञान प्रदर्शन? छान होतं. तसं हे तालुक्यातील 52 विज्ञान प्रदर्शन आहे. कमसे कम 120 प्रोजेक्ट आहेत विज्ञान आधारित.
तर त्यामध्ये असेल सौर ऊर्जेवरती कसा प्रयोग केला जातो, त्याचा उपयोग कसा, लाईट कशी सेव्ह करू शकतो आपण, त्याच्या थ्रू आपण काय काय त्याचा युजफुल आहे, असे बरेच सारे प्रोजेक्ट आहेत. तर ॲज वेल एज तुम्ही शेतीचं आधुनिकीकरण हे कशा पद्धतीने केलं जातं. पूर्वी आपण आपल्या ओल्ड फॅशनमध्ये आपण जे शेती करत होतो, आता सपोज एखादं आपल्याला भात कापणी करायची असेल तर त्यासाठी असे यंत्रणा आली आहेत मार्केटमध्ये, तर ती तुम्ही म्हणजे 10 माणसाच्या ऐवजी एक मशीन तुमचं ते काम करून जाईल. तर असे बरेच प्रयोग इथे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ऑलमोस्ट तालुक्यातील बऱ्याच शाळा आहेत आणि इथे प्रयोग सादर केलेले आहेत. आज या ठिकाणी जे 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होतं आहे. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी हा जो ज्याला आपण संमेलन म्हणतो ते होत आहे आणि विविध प्रकारची उपकरणं कशी हाताळावी आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना कसा वाव देता यावा लहानपणीच त्याचं एक बीज याचा उद्देश असा आहे. आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेले आहे. खूप दूरवरून लोक आलेले आहेत, छोटी छोटी मुलं आलेली आहेत आणि त्यांची क्रिएटिव्हिटी आपण पाहतो आहोत. नमस्कार, मी सुनील गुरव, मी या शाळेचा माजी विद्यार्थी. आता सध्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही कार्यरत आहोत आणि मी मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपल्या संगमेश्वर तालुक्याचं हे 52वं विज्ञान प्रदर्शन आमच्या कैफ अनंत पण्याबा देवरुखकर विद्यालयात सादर केले गेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. आजच्या पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी लागावी, आपल्या विद्यार्थ्यांतून उद्याचे नवीन शास्त्रज्ञ तयार व्हावे, आपली जी शेती केली जाते ती शेती आधुनिक पद्धतीने केली जावी, सौर ऊर्जेचा योग्य वापर केला गेला पाहिजे, वाहतुकीच्या ज्या अनेक अडचणी आहेत त्यांच्यावरती मात कशी करावी, हा आपला आजच्या प्रदर्शनाचा विषय आहे. आणि या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इथे खूप चांगल्या प्रकारे जवळपास 120 शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, आपले प्रकल्प इथे घेऊन आलेले आहेत. मी मंगेश पाचपे या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि खास या कार्यक्रमासाठी म्हणजे 52व्या संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी मी आलेलो आहे. आणि अतिशय म्हणजे गर्वाची का आनंदाची बाब आहे की आम्ही लहान असताना आम्ही कोकणातूनच गेलेलो आहेत आणि लहान असताना आणि मी खास करून विज्ञान बॅकग्राऊंडमधून आहे, सायन्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळे अरे वा ॲक्च्युली त्यावेळेला एवढं काही आमच्या डोक्यात नसायचं. पण आताची ही लहान मुलं यांचे प्रोजेक्ट, आता काही सांगायचं तर सौर ऊर्जेवरचे प्रोजेक्ट असतील किंवा पवन ऊर्जेवरचे काही प्रोजेक्ट असतील किंवा पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा नद्यांचं पाणी कसं अडवायचं त्यासाठी काय करता येईल किंवा भूकंप जर येणार असेल त्याच्या आगाऊ सूचना कशी दिली जाईल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे या छोट्या छोट्या मुलांनी सुंदर असे प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि हे पाहून म्हणजे खरंच आपल्याला हा उद्याचा भारत आणि खास करून कोकणात जर आपण विचार केला तर कोकणातील जी आपली मुलं शहरातील मुलांपेक्षा कुठेही मागे नाही आहेत. हे खरं आपण हा पूर्ण प्रकल्प आणि पूर्ण हा जो 1-2 दिवसाचा कार्यक्रम आहे हा पाहून आपल्याला कळतं. आणि खरोखरच ह्या सर्व मुलांचं, सर्व सहभागी मुलांचं, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक आहे. आणि या सर्वातूनच मला नक्की गॅरंटी म्हणतो मला आहे की पुढील 20 वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये एक नवीन संशोधक जसे APJ अब्दुल कलाम अगदी गरीब कुटुंबातून वरती गेले होते त्या पद्धतीचं एक नवीन संशोधक आपल्याला या सर्व मुलातून मिळतील अशी मला खात्री आहे. कैलासवती बन्याबा देवरुखकर विद्यालय तुरळ 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज या ठिकाणी तुरळ हायस्कूलमध्ये होतं आहे. आम्हाला आनंद वाटतो. एक छोटीशी आपल्या तुरळ गावामध्ये असणारी हायस्कूल आणि त्या हायस्कूलला तालुका स्तरावर संधी मिळाली आणि या ठिकाणी आलेले सर्व शिक्षण अधिकारी असतील त्यांची सर्व टीम आणि सर्व या तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक आणि असं आपल्या या संस्थेला एक नाव दिलं की एक चांगलं सुशोभीकरण आणि चांगले या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन छोट्या वस्तू छोट्या हायस्कूल असून पण एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी त्यांना आनंद पाहायला मिळाला. हे समाधान आम्हाला या ठिकाणी वाटतं कारण केलेल्या कामाचं त्या मंडळींनी कौतुक केलं. नियोजन खूप छान होतं. नियोजन छान होतं. असं नियोजन छान सुसुसुट होतं आणि अशा कार्यक्रमाला या ठिकाणी अनेक लोक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम आज 2 दिवस चालणार आहे.
उद्या बक्षीस वितरण आहे. पुन्हा हा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठी सर्व तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी सर्व येऊन या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. तर मंडळी, अजून एक आपण प्रयोगाला किंवा मग प्रोजेक्टला आपण इथे भेट दिली आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या फायद्याची काही उपकरणं मुलांनी तयार केली आहेत. त्याच्यापैकी अजून एक उपकरण आहे. बाबा काय आहे, नाव काय तुझं? माझं नाव दिव्यराज योगेश शिंदे. मी शाळा देवरुख नंबर 4 मधून आलो आहे. तर माझ्या या यंत्राचं नाव आहे उफरणी यंत्र. शास्त्रीय भाषेत त्याला उफरणी म्हणतात आणि आपल्या कोकणी भाषेत त्याला भात वारवणे म्हणतात. भात वारवणे. अच्छा, अरे वा. असा बघा भात आणले यांनी पण दाखवायला. आणि हा पॅन वगैरे तयार केलाय. कशात नाही बघा, ड्रम आहे, प्लास्टिक पासून तयार केलाय छानपैकी. पंखा आहे, वरून काय टाकणार? भात. वरून भात टाकणार. बरं, दाखवा कसं काय होतं ते. तर आता वरती भात टाकल्यानंतर पुढे त्या भातामध्ये उरलेला कचरा असतो, अरे बघा, एक ते बाहेर जातो आणि धान्य इथं साठायला सुरुवात होते. बरोबर. तर अशा प्रकारे यंत्र भात वारून चांगल्या सोप्या पद्धतीने होऊ शकेल. बरं, याला इलेक्ट्रिसिटी लागणार? इलेक्ट्रिसिटी सुद्धा लागते. आणि आमचं असं पण म्हणणं आहे की इथं सोलार पॅनल जर लावले तर हे सौर ऊर्जेवर सुद्धा चालू शकतो. आणि याचे खूप सारे वेगवेगळे उपयोग आहेत. तुम्ही याला पुढे जाळी लावून कूलर म्हणून सुद्धा वापरू शकता. होय, असं पण पॉसिबल आहे? खूप थंड हवा याची, तुम्ही घेऊन बघा. अरे बापरे. चला, आता हा भाऊ म्हणतोय मी हवा घेऊनच बघतो. पॉसिबल आहे नक्कीच, थंड हवा येते. बरं, ही संकल्पना बरं. हा अल्प खर्चिक प्रोजेक्ट आहे. साधारण किती किंमत लागली? आम्हाला 1900 पर्यंत खर्च गेला आहे पंखा वगैरे दुरुस्त करायला. अच्छा, म्हणजे सेकंड हँड पंखा वगैरे वापरला. खूप चांगलं. म्हणजे याच्यापुढे तुम्हाला कधी शेतकऱ्यांची अवजारं किंवा त्यांना फायदेशीर असणारी अशी उपकरणं बनवायला आवडतील का? हो. तिघा मित्रांनी कंपनी टाका एक मस्त आहे की. तुझं नाव काय? प्रणव प्रकाश कदम. माझं कौशल नंदकुमार मिशाळ. तुम्ही एका टीमवर्क केलं आणि हे सगळं उपकरण बनवलं. पण यामध्ये आमचे वर्ग शिक्षक थरवळ सर यांचं पण खूप मोठे योगदान आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला हे सगळं करण्यासाठी प्रेरित केलं आणि आम्हाला मदत केली. आता बघा, आपण इकडे मैदानात आलो आहोत. शेवटचा प्रोजेक्ट राहिला आहे. तिथे पण आता कसे शाळेतली मुलं परत जायला लागलेत. आज आपण भरपूर असे प्रोजेक्ट बघितलेत. वेगवेगळे कॉन्सेप्टवरती आपण ते प्रोजेक्ट बघितले. खरं तर आता पण अजून एक कॉन्सेप्ट किंवा एक प्रोजेक्ट बघायला आलो आहे. नाव काय तुझं मित्र? माझं नाव पार्थ पांचाळ. बरोबर. काय तयार केलं आहे? आम्ही हा फ्लोटिंग सोलर पॅनल अच्छा केले, म्हणजे तरंगणारं सोलर पॅनल. बरं, काय केलंस आणि कसं केलंस आणि काय कॉन्सेप्ट आहे ती सांग. तर आपण जेव्हा धरण बांधतो, धरण बांधलं जातं मोठ्या प्रमाणात, तेव्हा जलसाठा केला जातो आणि त्याचं म्हणजे भूक्षेत्र हे खूप मोठं असतं. बरोबर, ते संपादित केलं जातं आणि त्याच्यावरती धरण बांधलं जातं. तो निकामी राहतो कारण तिथे जलसाठा असतो. बरोबर. तर त्या जागेचा वापर व्हावा तर तो कशा प्रकारे, तर इथे तरंगणारे सोलर प्लेट बसवले आहेत. इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी हा प्रोजेक्ट. इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. तर ह्याच्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी पण तयार होते आणि त्या जागेचा पुरेपूर वापर पण केला. बरोबर. आणि परत इकडे खाली टर्बाईन पण आहे. जर पाण्याचा फ्लो केलं तसं पण आहे का? तर ह्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये हे टर्बाईन फिरवली म्हणजे इथे पाण्याचा प्रेशर नाही टाकलं की इथे लाईट तयार होते. पण ते पाणी एकदा खाली गेलं की ते पुन्हा वापरता येत नाही कारण तेवढा प्रेशर त्या पाण्याला नंतर नसतो. मग तेव्हा आपण ते व्हॅक्युम पंपने ते पाणी पुन्हा रिसायकल करून त्या प्रेशरने परत टर्बाईनवर सोडू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे पुन्हा इलेक्ट्रिसिटी तयार होऊ शकते. म्हणजे पाण्याचा पुनर्वापर पण, बचत पण आणि लाईट पण तयार होते. याला म्हणतात मंडळी हायड्रो पॉवर. खरं तर भूटानसारखा देश आहे जिथे हायड्रो पॉवरने बिटकॉईन माईन केले जातात. बिटकॉईनसारखी करन्सी माईन केली जाते. आपल्या इकडे तेवढं नको, पण इकडे इलेक्ट्रिसिटी ॲटलिस्ट जनरेट होते. ती खरीच खूप मोठी गोष्ट आहे. काळाची गरज आहे. असे प्रत्येक धरण, कोकणात बरीच अशी धरणं आहेत छोटी मोठी, तिथे असे प्रोजेक्ट जर राबवले गेले तर नक्कीच इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला मोठा हातभार लागेल. खूप छान, चांगली संकल्पना आहे तुझी. बरं, शाळेचं नाव काय तुमच्या? माध्यमिक विद्यालय सोनवडे. आणि ही तुमची पूर्ण टीम? हो. मंडळी, आज आहे ना प्रोजेक्ट बघून आहे ना नुसती पाठ दुखते, पण शेवटच्या प्रोजेक्टकडे पोचलो आहे. आणि खरं तर आजचं विज्ञान प्रदर्शनाचं थोडंसं म्हणतात ना, आता वेळ झाली आहे. सगळेच विद्यार्थी आपापल्या घरी जात आहेत. संध्याकाळ व्हायला आली आहे. खरं तर अजून आपण आता एक शेवटचा प्रोजेक्ट पाहतो आहे. आमच्याच गावच्या शाळेतला हा प्रोजेक्ट आहे. बघूया कसा आहे तो. मी पियुष रुपेश सुरळकर, इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असून आज मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड सोलर एनर्जी म्हणजेच माझ्या वाट्याचा सूर्य या प्रोजेक्टबद्दल सादरीकरण करणार आहे. बरोबर. या प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा सूर्याची किरणांना एकत्र करून त्यांचं पॅराबोलिक आरशाद्वारे एकत्रित करून
पाणी गरम करणे व हां. त्या गरम झालेल्या पाण्यातून वाफीची निर्मिती होते. ही बरोबर. वाफ पाईपवाटे कारखाने, हॉस्पिटल, झोपडपट्ट्या, शेती इत्यादी विविध ठिकाणी पाईपवाटे नेणे व टाकीत साठवणे हे आहे. ही वाफ टाकीत साठवून त्याद्वारे गरम पाणी तयार करता येते. तसेच तसेच त्याचा वापर जेवण बनवण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजे डिशवॉशर मशीन असते तिथे वाफेचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वापर होऊ शकतो. मला सांग, आता इथून हे पाणी गरम झालं, सो इथे पाणी कुठलं तुम्ही टाकणार किंवा मग ते पाणी कुठून आणणार? इथे पाण्याचा फ्लो सतत ठेवावा लागतो. त्यासाठी आम्ही धरणाच्या बाजूला हा सेटअप लावणार आहोत. धरणातून म्हणजे जिथे जलाशय आहेत मोठे मोठे तिथे हा सेटअप काम करेल. तिथे असं मोठं हे काय किट तुमचं? कॉन्सन्ट्रेटेड सोलर एनर्जी. अच्छा, सोलर एनर्जी. त्याच्याने त्याने रिफ्लेक्शन होणार की अच्छा केंद्रित होणार आणि त्याची हीट इकडे लागणार आणि याच्यामध्ये पाणी ऑटोमॅटिकली गरम होणार, ज्याचा जो कुठला जलाशयाचा सोर्स आहे इकडे स्टोर होणार आणि हे गरम पाणी किंवा त्याची वाफ होणार आणि ते वाफेच्या फॉर्मेशनमध्ये इकडे स्टोर होणार. म्हणजे एकदम प्युअर पाणी. निर्जंतुकीकरण केलेलं पाणी असं आपण म्हणूया. आणि ते मग मल्टीपर्पज वेगवेगळ्या सोसायटीमध्ये किंवा वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा वापर होऊ शकेल. हॉस्पिटल, इव्हन शाळा, गरम पाण्याने आंघोळ करायची झाली तरीही. सो मल्टीपर्पज यूज होऊ शकतो या पाण्याचा. यामुळे काय होतं, गॅसची आणि इंधनांची बचत होते. तसंच ही जर आपण वाफ टर्बाईनमध्ये फिरवली तर विजेचीही निर्मिती होते. सोलर पॅनल्सची अधिक ऊर्जा याच्याने आपल्याला मिळू शकते. असंही आहे. म्हणजे सोलर पॅनल जे लावले जातात तर त्याच्यापेक्षाही हे पॉवरफुल आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा हे जनरेट करतं. अरे वा, म्हणून याचा वापर जास्तीत जास्त केला. तर मंडळी, चला आजच्या या आपण विज्ञान प्रदर्शनानिमित्त शेवटचा प्रयोग पाहिला. खरं तर ही आमच्या तुरळ गावच्या शाळेतली मुलं आहेत. सर्वांनी बनवलेलं आहे एकत्र. सगळ्यांनी? ही सगळी टीम? भारीच. चला, तुम्हाला देखील शुभेच्छा. तर मंडळी, आताच आपण आमच्या शाळेमध्ये भरलेलं, म्हणजे आमच्या तुरळगावच्या शाळेमध्ये भरलेलं तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन पाहिलं. खरं तर गावाकडची मुलं, आमच्या कोकणातली मुलं किती कल्पक बुद्धीची आहेत किंवा किती विचाराचे आहेत हे याच्यातून कळलं. खरं तर क्रीडागुण तर आहेच, पण कलागुण पण आहेत. त्याचबरोबर या सगळे काही सायंटिफिक गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये पण आमची मुलं पुढे आहेत. खरं तर आपण सकाळपासून हे सगळेच प्रयोग किंवा त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स पाहिले. अगदी ऑटोमेशनपासून तर आपत्ती व्यवस्थापनापर्यंत, अगदी सौर ऊर्जेपासून तर हायड्रो पॉवर वगैरे काइंड ऑफ अशा सगळ्याच गोष्टींमध्ये त्याने ना प्रोजेक्ट बनवलेले. अगदी शेतीच्या उपकरणांपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. खरंच गावाकडच्या मुलांमध्ये आहे ना एक रॉ पोटेन्शियल असतं, ते एवढं मात्र खरंच. कोणाच ठाऊक याच्यातलाच मुलगा पुढे जाऊन देशाचा मोठा वैज्ञानिक होईल, मोठा शास्त्रज्ञ होईल, एवढं मात्र खरं. कारण ते पोटेन्शियल या मुलांमध्ये दिसलं, ती स्वप्न या मुलांमध्ये दिसली असं मला तरी वाटतं. असं मंडळी, तुमचं देखील शिक्षण असं गावच्या शाळेमध्ये झालं असेल आणि तुमच्या देखील कुठल्या आठवणी असतील या निमित्ताने, विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने, तर आवर्जून कमेंट करून सांगा. तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगाच. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. एव्हा कोकण आपलं जसा.